Hallelujah. ಇವತ್ತು ನಾವು ಧ್ಯಾನಿಸುವಂತ ದೇವರ ಸಂದೇಶ ಮೆಡಿಟೇಷನ್ ಆಫ್ ಕ್ರಾಸ್. आज आम्ही मनन करण्याचा एक विषय परमेश्वराच्या वधस्तंभाच्या भाषण, ಶಿಲುಬೆಯ ಧ್ಯಾನ, क्रूजच्या वधस्तंभाच्या मनन. Hallelujah. Hallelujah. ಶಿಲುಬೆಯ ಧ್ಯಾನ, वधस्तंभाच्या मनन. ನಾವು ಶಿಲುಬೆಯನ್ನು ಯಾವಾಗಲೂ ಧ್ಯಾನಿಸಬೇಕು. आम्ही वधस्तंभ नेमक मनन करायला पाहिजे. ಶಿಲುಬೆ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಧ್ಯಾನಿಸ್ತಾ ಇರುವಾಗ आम्ही वधस्तंभावर आम्ही मनन करता असताना ನಮಗೆ ಒಂದು ಬಲ, ದೇವರ ಬಲ ಇಳಿದು ಬರುತ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ आम्हाला एक देवाच्या सामर्थ्य उतरून येतात असं वचन सांगते. Hallelujah. हालेलुया. ನೋಡಿ, ನಾನು ಹೋದ ವಾರ ಒಂದು ಮೆಸೇಜ್ ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡಿದೆ. ऐका, मी गेल्या आठवड एक संदेश मी तयार केले होतं, ಬಟ್ ನಾನು ಆ ಮೆಸೇಜ್ ನಾನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. पण या मेसेज मी मंडळीला दिले नाही. ಮೈಕ್ ಇಡುವಾಗ ದೇವರು ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿದ್ರು. मी जेव्हा माईक मी धरले ना, देवाच्या आत्मा तू हे विषय बोल असं मला त्यांच्या मार्गामध्ये नेले. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಸರಿ ನಾನು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ರಿಲ್ಯಾಕ್ಸ್ ಆಗಿದೆ. आता पण मी पण जरा रिलॅक्स घेतले. ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಾವು ಹೋದವಾರ ಹಳೆ ಮೆಸೇಜ್ ಇತ್ತಲ್ಲ, ಆ ಮೆಸೇಜ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಬಿಡೋಣ ಅಂತ ಸ್ವಲ್ಪ ರಿಲ್ಯಾಕ್ಸ್ ಆಗಿದೆ. अरे असं नाही, गेल्या आठवड मी तयार केलेले मेसेज मी दिलेले नाही, या आठवड देऊया ते आम्ही निवांत बसूया असं मी योजन केले. ಬಟ್ ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ 10 ಗಂಟೆಗೆ ಮೇಲೆ पण काल रात्री 10 वाजता नंतर रात्री ದೇವರು परमेश्वर ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡ, वेगळ्या रीतीने बोलू लागले. ಸಣ್ಣ ವಿಷಯ, एक छोटे विषय. Hallelujah. 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 ಶಿಲುಬೆಯ ಬಗ್ಗೆ ನೀನು ಮಾತಾಡು. मुलगा, माझ्या वधस्तंभाबद्दल तुम्ही बोल. ನನ್ನ ಶಿಲುಬೆಯ ಭಾರದ ಬಗ್ಗೆ ನೀನು ಮಾತಾಡು. माझ्या वधस्तंभाचा भार काय आहे त्या विषय तू बोल. ನಾನು ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಇಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ನೀ ತಿಳಿಸಿಕೊಡು. मी माझ्या लोकांवर किती प्रेम ठेवलेले आहे त्याविषयी तू बोल. ನನ್ನನ್ನ ತಿಳಿಸಿಕೊಡು ಮಗನೇ. मी कोण आहे माझ्याबद्दल तुम्ही अजून सांगून ठेव. Hallelujah. Hallelujah. ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರು ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡು. अशा ठिकाणी परमेश्वर बोलू लागले. Hallelujah. 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 ಆಮೇಲೆ त्यानंतर ಕೃಪೆ ಅಂತ ಸರಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಾರೆ ಶಿಲುಬೆಯ ಬಗ್ಗೆ. परमेश्वराच्या कृपामुळे काय विषय देवा असं मी मागितलं ना, वधस्तंभाबद्दल ಭಕ್ತರು ಹೇಳುತ್ತಾನೆ, ಶಿಲುಬೆಯ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಅರಿವು ಇರಬೇಕು. देवाच्या संतगण सांगतात देवाच्या वधस्तंभाबद्दल तुम्हाला कळाला म्हणजे माहिती असायला पाहिजे. Hallelujah. 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 ಭಕ್ತನು ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳುತ್ತಾನೆ. ते संतगण असं म्हणते, 1 ಕೊರಿಂಥಿಯರ್ 1ನೇ ಅಧ್ಯಾಯ 18ನೇ ವಾಕ್ಯ. पहिला करिंथी मध्ये पहिला अध्याय 18वा वचनामध्ये, कारण ज्यांचा नाश होत आहे त्यात वधस्तंभाविषयीची शिक्षा मूर्खपण आहे, तरी त्यात तारण प्राप्त होत आहे अशा आपणास ते देवाचे सामर्थ्य आहे. ಆಮೆನ್. ಒಂದು Hallelujah. ಆಗಲೇ ತಿರುಗಿ ಹೋಗೋದು. 1 करिंथी पहिला अध्याय 18वा वचन. 1 करिंथ्ಯದವರಿಗೆ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆ 1ನೇ ಅಧ್ಯಾಯ 18ನೇ ವಾಕ್ಯ. ತಿರುಗ कारण ज्यांचा नाश होत आहे त्यात वधस्तंभाविषयीचे शिक्षण मूर्खपण आहे, तरी त्यास तारण प्राप्त होत आहे अशा आपणास ते देवाचे सामर्थ्य आहे. ಹಂಗೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ. Hallelujah. ಆಮೆನ್. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬೇಗ. ಶಿಲುಬೆಯ ವಿಷಯವಾದ ಮಾತು ನಾಶನದ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿರುವವರಿಗೆ ಹುಚ್ಚು ಮಾತಾಗಿದೆ, ರಕ್ಷಣೆಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿರುವ ನಮಗಾದರೂ ದೇವರ ಶಕ್ತಿಯಾಗಿದೆ. Hallelujah. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಶಿಲುಬೆಯ ಬಗ್ಗೆ ಮಾತುಗಳು वधस्तंभाचा विषय ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲದವರಿಗೆ, तारणामध्ये न असणाऱ्या लोकांना ಆ ಮಾತುಗಳು त्याबद्दल ಉಚ್ಚ ಆಗಿ ಇರುತ್ತದೆ. वधस्तंभाचा भाषण आहेत ना, ते ऐकले तर त्याला मूर्ख असा दिसते. ದಡ್ಡರಾಗಿ ಇರುತ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಅನಿಸುತ್ತಾರೆ. वधस्तंभाच्या विषयीचे संदेश आहेत ना, त्या तारणामध्ये न आलेल्या लोकांना मूर्खपणाचा उपदेश असा दिसते. ಆದರೂ तरी पण ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಹೊಂದಿಕೊಂಡಿದವರಿಗೆ, तारणामध्ये आलेल्या लोकांना, ಹಂಗಂದ್ರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸಿದವರಿಗೆ, म्हणजे येशू ख्रिस्ताला स्वीकारलेल्या लोकांना ಶಿಲುಬೆಯ ಮೇಲೆ ಇರುವಂತ ಉಪದೇಶ, वधस्तंभावर असलेल्या एक भाषण ದೇವರ ಬಲವಾಗಿ ಇರುತ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಬಹುದು. देवाचे सामर्थ्य असा आहे. Hallelujah. Hallelujah. ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಒಬ್ಬರ ಮೇಲೆ ಇಳಿದು ಬರಬೇಕೆಂಬುದು ಇದ್ದರೆ ಅವರಿಗೆ ಶಿಲುಬೆಯ ಉಪದೇಶ ಬಗ್ಗೆ ಅವರು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಬೇಕೆಂಬುದಾಗಿ. देवाचे सामर्थ्य एक माणसाकडे हवी आहे तर
पहिला त्यांनी देवाच्या वधस्तंभाच्या माहिती घ्यायला पाहिजे. ಆಮೆನ್ ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಯಾರಾದ್ರೂ ಸರಿ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸಿಗೆ ಸರಿ कोणी पण असू दे, विश्वास लोक असो ಎಲ್ಲ ಶಿಷ್ಯರಿಗಾದರೆ ಸರಿ किंवा शिष्य लोक असो ಎಲ್ಲ ಸೇವಕರಿಗಾದರೆ ಸರಿ किंवा सेवक लोक असो, ಯಾರಾಗಿದ್ದರಕ್ಕೂ कोणीतरी पण ದೇವರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಲ ಬೇಕಾದರೆ ಅವರಿಗೆ ಶಿಲುಬೆಯ ಉಪದೇಶ ಬಗ್ಗೆ ಅರಿವಿರಬೇಕು. देवाच्या लोकांना जर सामर्थ्य पाहिजे तर पहिला त्यांच्या वधस्तंभाला माहिती असायला पाहिजे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಯಾವಾಗಲೂ ಶಿಲುಬೆಯ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಧ್ಯಾನಿಸಿಕೊಂಡೇ ಇರಬೇಕು. नेमक आम्ही वधस्तंभाच्या बद्दल काय बोलते ते आम्ही मनन करायला पाहिजे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಕೆಲವರು ಹೇಳ್ತಾರೆ काही लोक सांगतात, ಶಿಲುಬೆಯ ಮರ ಒಂದು ಶಾಪ ಮರ, ಅದನ್ನ ನಾವು ಹಾಕಬಾರದು अरे ಎಂಬುದಾಗಿ बाबा, वधस्तंभाच्या एक लाकूड आहेत ना, ते आम्ही काढू नये कारण ते शापाचं चिन्ह आहे. ನೆವರ್ नाही ಅದು बाबा, ಶಾಪ ಇಲ್ಲ, ते शाप नाही. ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಹೊರಗಡೆ ತೋರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತದೆ. येशूचं प्रीती काय आहे हे बाहेर दाखवून देतात. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ದೇವರ ಮಕ್ಕಳು ಜನರುಗಳು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯನ್ನ 100ರಷ್ಟು ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸಿದ ಜಾಗ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಶಿಲುಬೆಯ ಮುಖಾಂತರವಾಗಿನೇ ಆ ದೇವರ ಮಕ್ಕಳು ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸಿದರು. या पृथ्वीमध्ये देवाच्या खरोखर प्रीती काय आहे ते समजून घ्यायला पाहिजे तर पहिला वधस्तंभाला त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. ಆಮೆನ್ आमेन. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಶಿಲುಬೆಯ ಬಗ್ಗೆ ನಾವು ದಿನ ಧ್ಯಾನಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು. वधस्तंभ बद्दल आम्ही रोज आणि रोज आम्ही मनन करायला पाहिजे. ಶಿಲುಬೆಯಲ್ಲಿ ಏಂತಕ್ಕೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ರಕ್ತವನ್ನು ಸುರಿಸಿ ಜೀವ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. वधस्तंभावर कशासाठी येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे, ಅವರು ಹೇಗೆ ಜಡ್ಜಲ್ಪಟ್ಟಿದರು, त्यांनी कसं मरण पावला, ಏಂತಕ್ಕೆ ಅವರು ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹಿಂಸೆಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿದರು, त्यांनी कुठल्या कारणासाठी त्यांनी एवढ्या कष्टामध्ये जाऊन मरण पावलेला आहे. ಶಿಲುಬೆಯಲ್ಲಿ ಅವರನ್ನ ಗೇಲಿ ಮಾಡಿದರೆ, ಕಿಂಡಲ್ ಮಾಡಿದರು ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಲ್ಪಡುತ್ತದೆ. क्रुजावर वधस्तंभावर त्यांना निंद केले आणि चिडवले, सगळं केले तर त्यांनी सहन केले असं सांगते. ಶಿಲುಬೆಯ ದೇವರು ಯೇಸುಸ್ವಾಮಿ ಹೊತ್ತುಕೊಂಡು ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗುವಾಗ ते वधस्तंभ घेऊन येशू ख्रिस्त घेऊन चालत असताना ಅನೇಕರು ಮುಖದಲ್ಲಿ ಉಯ್ದರು ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಲ್ಪಡುತ್ತದೆ. बरेच लोक येशू ख्रिस्ताला शहर मध्ये थुकलेला आहे ಅವರು ಒಡಿದರು ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳುತ್ತದೆ. आणि येशू ख्रिस्ताला मारलेला आहे असं वचन सांगते. ಇಷ್ಟು ಹಿಂಸೆಗಳ ಅನುಭವಿಸೋದಕ್ಕೆ ಕಾರಣ एवढं कष्ट घेतलेला कारण ಎಂತಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾ? कशासाठी माहित आहे? ನಿಮ್ಮನ್ನು ನನ್ನನ್ನು ಪ್ರೀತಿಸೋದಕ್ಕೇನೆ ಯೇಸುಸ್ವಾಮಿ ಇಷ್ಟು ಹಿಂಸೆಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿದ. तुम्हावर आम्हावर येशू ख्रिस्त प्रेम केलेले म्हणून एवढा कष्ट परमेश्वर सहन केले. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ನನ್ನ ಮಗಳು, अरे माझा मुलगी, ನನ್ನ ಮಗ माझा मुलगा ಬಿಡುಗಡೆಯಾಗಿ ಸಂತೋಷವಾಗಿ ಜೀವನ त्यांनी ಮಾಡಬೇಕು. मुक्ती होऊन आनंद प्रमाणे जगायला पाहिजे. ಯಾರು ಏನು ಅವಮಾನ ಪಡಿಸಿದ್ರು ಕೂಡ ಅವರು ಸಮಾಧಾನ ಸಂತೋಷವಾಗಿ ಇರಬೇಕೆಂದರೆ ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ನಾನು ಶಿಲುಬೆಯಲ್ಲಿ ಹಿಂಸೆಗಳನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳುತ್ತಾರೆ. कोणीतरी पण असू दे, कोणी दुसऱ्याकडे माझ्या मुलगाला येऊन निंदा केले, चिडवले आणि अपमान बद्दल सांगितले ना, त्याला मी उंच करण्यासाठी मी अपमान घेऊन मी मरण पावतो. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ದೇವರ ಬಲ, देवाचे सामर्थ्य, ದೇವ ಬಲ. देवाचे सामर्थ्य. ನಾನು ನಿಮಗೊಂದು ಹೇಳ್ತೇನೆ, मी तुम्हाला एक सांगतो, ಅಮ್ಮ ನೀ ಪ್ರಾರ್ಥಿಸುವುದರಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ದೇವರ ಬಲ ಇಳಿದು ಬರುವುದಿಲ್ಲ. मग तुम्ही जेव्हा प्रार्थना करता त्या वेळेमध्ये तुम्हाला देवाचे सामर्थ्य उतरून येत नाही. ಆರಾಧನೆಯಲ್ಲಿ ದೇವರ ಬಲ ಇಳಿದು ಬರುವುದಿಲ್ಲ. आराधनेमध्ये देवाचे सामर्थ्य येत नाही. ದೇವರ ಮಹಿಮೆಗೆ ಬರುತ್ತದೆ. देवाच्या महिमा येतात. ನೀವು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನಿಗೆ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಬಲ ಬರಬೇಕಂದ್ರೆ तेव्हा प्रत्येकाला परमेश्वराच्या सामर्थ्य याला पाहिजे तर you should meditation the cross. तुम्ही 100% परमेश्वराच्या वधस्तंभातून मनन करायला ಈ पाहिजे. ಶಿಲುಬೆಯ ಬಗ್ಗೆ ಯಾವಾಗ ನೀವು ಧ್ಯಾನಿಸುತ್ತೀಯೋ, तुम्ही जेव्हा वधस्तंभाचं मनन करता, ಯೇಸು ನಿನಗಾಗಿ ಜಜ್ಜಲ್ಪಟ್ಟಿದೆ, ಯೇಸು ನಿನಗಾಗಿ ರಕ್ತ ಸುರಿಸಿದೆ, ಯೇಸು ನಿನಗಾಗಿ ಸತ್ತರು ಎಂಬುದಾಗಿ ನೀ ದಿನ 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 ಯಾವಾಗ ಧ್ಯಾನಿಸುತ್ತೀರೋ ಅವಾಗೆಲ್ಲ ನಿಮಗೆ ದೇವರ ಬಲ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಇಳಿದು ಬರುತ್ತೆ. तुम्ही जेव्हा परमेश्वराच्या वधस्तंभाचं मनन करून त्यांनी आमच्यासाठी मारलेलं आहे, त्यांनी आमच्यासाठी मुकुट गाठलेला आहे, आमच्यासाठी किला मारलेला आहे असं तुम्ही मनन करताना तुम्हाला देवाचे सामर्थ्य उतरून येतात. आमेन. ಇಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಲ್ಪಡುತ್ತದೆ, इथे चांगल्या प्रमाणे इथे सांगितलं आहे, ಅನ್ಯ ಜನರಿಗೆ परराष्ट्रीयांना ರಕ್ಷಣೆ ಇಲ್ಲದವರಿಗೆ ಇದನ್ನ दड्डदागिरुತ್ತದೆ. म्हणजे परराष्ट्रीयांना परमेश्वराला नाव ओळखन झालेल्या लोकांना या विषय मूर्खपणासारखा. ಶಿಲುಬೆಯ ಉಪದೇಶ ನಮಗೂ पण
वधस्तंभाच्या विषयी संदेश आम्हाला ದೇವರ ಬಲವಾಗಿರುತ್ತೆ. परमेश्वराच्या सामर्थ्य आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಮಗಳೇ, माझ्या लोक ಇವತ್ತು ಅನೇಕರು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾರೆ, आज बरेच लोक प्रार्थना करतात, ಇವತ್ತು ಅನೇಕರು ಆರಾಧನೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. आज बरेच लोक आराधना करतात, ಬಟ್ पण ನಿರಂತರ ಬಿಡುಗಡೆ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಗ್ತದ? त्याला सर्वकालिक छुटकारा मिळाला आहे का? ನೈ. नाही. ಅನೇಕರಿಗೆ बरेच लोकांना ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾರೆ, प्रार्थना करतात ಮತ್ತೆ ಶೋಧನೆ ಸಿಕ್ಕಿಕೊಳ್ತಾರೆ. आणि परीक्षेमध्ये अडकून बसतात. ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, आराधना करतात, ಶೋಧನೆಗೆ ಸಿಕ್ಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. परीक्षेमध्ये अडकून बसतात. ಉಪವಾಸ ಇರುತ್ತಾರೆ, उपवास करतात, ಶೋಧನೆಯಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. परीक्षेमध्ये अडकून बसतात. ಮತ್ತೆ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದ್ರು ಏನು ವಿಮೋಚನೆ ಇಲ್ಲ. अरे ते किती मी प्रार्थना करतो, प्रार्थना केले तरी पण त्याला मुक्ती नाही. ನಿಮ್ ಮುಂದೆ ಹೇಳಲ್ಲ, मी तुम्हाला एक सांगू, ನೀನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ तुम्ही प्रार्थनाच्या तुम्हाला हवी तर ದೇವರ ಬಲ ನಮಗೆ ಇರಬೇಕು. देवाच्या सामर्थ्य आम्हाला असायला पाहिजे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಆರಾಧನೆ ಮಾಡೋಕೆ ಮುಂಚಿತವಾಗಿಯೇ ನಿಮಗೆ ದೇವರ ಬಲ ಇರಬೇಕು. आराधना करण्याच्या आधी तुम्हाला देवाचं सामर्थ्य पाहिजे. ಉಪವಾಸ ಇಡುವಾಗ ದೇವರ ಬಲ ತಿಳ್ಕೊಂಡು ಉಪವಾಸ ಇರಬೇಕು. तुम्ही उपवास जेव्हा असता त्या उपवासामध्ये देवाच्या सामर्थ्यामुळे तुम्ही जायला पाहिजे. ದೇವರ ಸ್ತುತಿ ಮಾಡುವಾಗ ದೇವರ ಬಲದಲ್ಲಿ ಸ್ತುತಿ ಮಾಡಬೇಕು. देवाला तुम्ही जेव्हा स्तवन करता त्या परमेश्वराच्या सामर्थ्यामुळे त्यांना स्तवन करायला पाहिजे. ಸೇವೆ ಮಾಡುವಾಗ ದೇವರ ಬಲದಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು. सेवा करताना तुम्ही देवाच्या सामर्थ्य घेऊन तुम्ही सेवा करायला पाहिजे. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಒಂದೇ ಒಂದು या सर्वासाठी एकच आहे, ಶಿಲುಬೆಯ ಉಪದೇಶವನ್ನು ನೀವು ಧ್ಯಾನಿಸಿಕೊಂಡೇ ಇರಬೇಕು. या वधस्तंभाच्या विषयी तुम्ही मनन करायला पाहिजे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಎಲ್ಲಿಂದ ನಮಗೆ ಬಲ ಬರುತ್ತದೆ? कुठून आम्हाला सामर्थ्य येते? ಯೇಸು ನಮಗಾಗಿ ರಕ್ತ ಸುರಿಸಿ ಜೀವ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದನ್ನು ನೆನಪುದಲ್ಲಿ, ಆ ನೆನಪಿಸದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಬಲ ಬರುತ್ತದೆ. अरे येशू आमच्यासाठी मरण पाहून त्यांनी त्यांचा प्राण दिलेला आहे. जेव्हा तुम्ही मरण करता त्यामुळे तुम्हाला सामर्थ्य येते. ನನ್ನ ಪಾಪಕ್ಕಾಗಿ, ನನ್ನ ಶಾಪಕ್ಕಾಗಿ, ನನ್ನ ಬಲಹೀನಕ್ಕಾಗಿ ಯೇಸು ನನಗಾಗಿ ಜೀವ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದನ್ನು ನೆನಪಿಸುವಾಗ ನಿಮಗೆ ದೇವರ ಬಲ ಇಳಿದು अरे ಬರುತ್ತೆ. बाबा, माझ्या पापाबद्दल, माझ्या शापाबद्दल, मी केलेल्या नाशामुळे परमेश्वर मरण पावलेला आहे. जेव्हा तुम्ही मरण करतात, आठवण करतात, त्यानंतर तुम्हाला देवाच्या सामर्थ्य येते. ಆಮೆನ್. Hallelujah. Hallelujah. Many people is going to the prayer, कारण बरेच लोक प्रार्थना तिकडे जातात, but still not redeems in his life. पण त्यांच्या जीवनामध्ये प्रभूच्या मुक्ती नाही. ಒಂದು ಬಲಹೀನದಲ್ಲಿ ಕುಂತು ಹೋಗುತ್ತಾರೆ. अजून अशक्तीमध्ये अडकून बसलेला आहे. ಪಾಪವನ್ನು ಜಯಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗಿಲ್ಲ. त्यांच्याकडे आलेला परीक्षा आणि पापाला जिंकलेलं शक्य नाही. ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಬರುವಂತ ಪ್ರಚನೆಯನ್ನು ಒಂದು ಏನ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸಮಾಲಿಕೆ ಜಯಿಸಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. ते संसार जीवनामध्ये येताना अनेक परीक्षा आणि लढा आहेत ना, ते त्याला सहन करू शकत नाही. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹೌದಾನೆ, होय ना, ಹೌದಾನೆ. होय ना. ಅನೇಕರು ಹೆಂಗ್ ಬಂದರು ಹಂಗೆ ಇರುತ್ತಾರೆ. बरेच लोक पहिला कधी आला, आता पण तसंच असते. ದೇವರ ಮಕ್ಕಳೇ, माझे लोक, ನೀ ದೇವರಲ್ಲಿ, ದೇವರ ಮಹಿಮೆಯಲ್ಲಿ, ದೇವರ ಪ್ರಸನ್ನದಲ್ಲಿ ತುಂಬಿಕೊಂಡು ಆರಾಧನೆ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ದೇವರ ಬಲ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡಬೇಕು. तुम्ही देवाच्या महिमा घेऊन देवाचं सामर्थ्य तुम्हाला पाहिजे तर तुम्ही देवाच्या वधस्तंभ तुम्ही मनन करून राहायला पाहिजे. ನೀವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವಾಗ ಪರಲೋಕ ತೆರೆಯಬೇಕು. तुम्ही जेव्हा प्रार्थना करता त्या वेळामध्ये स्वर्ग उघडून जायला पाहिजे. ದೇವರ ಆತ್ಮ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಳಿದು ಬರಬೇಕು. देवाचा आत्मा तुमच्या पुढे उतरून यायला पाहिजे. When you go for the prayer, तुम्ही जेव्हा प्रार्थनेसाठी जाता, must you understand the word of God. तुम्ही परमेश्वराचं वचन तुम्ही मनन करायला पाहिजे. Must you understand the cross of God. तुम्ही येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. ಶಿಲುಬೆಯ ಧ್ಯಾನವನ್ನು ಎತ್ತುಕೊಂಡು ದೇವರ ಬಲದಲ್ಲಿ ನೀ ದೇವರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಮೊಳಕಾಲು ಹಾಕಿದರೆ ನೀ ಕೈ ಎತ್ತುವಾಗ ಪರಲೋಕ ನಿನ್ನ ಮುಂದೆ ತೆರೆಯಲ್ಪಡುತ್ತದೆ. म्हणजे तुम्ही जर वधस्तंभाच्या विषयी तुम्ही मनन करून तुम्ही जेव्हा हात उगारून प्रार्थना करता त्या वेळामध्ये तुमच्यासाठी स्वर्ग उडून जाईल. ಆಮೆನ್. आमेन. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಒಂದೇ ದಾರಿ. या सर्वांसाठी एकच मार्ग आहे. You should meditation the cross of God the day by day. तुम्ही 100% रोज आणि रोज परमेश्वरांचा वधस्तंभ काय आहे ते आठवण करा आणि मनन करा. ಅಯ್ಯ, ನಾನ್ ರಕ್ಷಣೆಗೆ ಬಂದು 25 ವರ್ಷ ಮೇಲೆ ಆಗುತ್ತದೆ. बाबा, मी तारणामध्ये येऊन
20 ವರ್ಷ झालं. ನಾನು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ರಕ್ಷಣೆ ನಾನು ಹುಟ್ಟುವಾಗಲೇ ಕ್ರೈಸ್ತರ ಆದ್ರೆ ಅದನ್ನ ಬಿಡಿ ನಾನು ರಕ್ಷಣೆಗೆ ಬಂದು 25 ವರ್ಷ ಮೇಲೆ ಆಗುತ್ತೆ. जेव्हा मी जन्म झाला त्यापासून मी ख्रिस्ती आहे, पण येशू ख्रिस्ताच्या दानामध्ये येऊन 20 वर्ष झालं. 25 ವರ್ಷ ಅನುಭವದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ನನಗೆ ಒಂದು ಬಲ ಬರಬೇಕಂದ್ರೆ ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ದ ಪ್ರೇಯರ್, and still meditation my cross of God. या 25 वर्ष अनुभवामध्ये आम्हाला जर सामर्थ्य पाहिजे तर मी प्रार्थनेला जात नाही, मी मनन करतो कुठल्या गोष्टीबद्दल, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाबद्दल मी मनन करतो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. This is the truth. हे खरोखर आहे, This is the truth. हे सत्य आहे, This is the truth. हे सत्य आहे, ಇದೇ ಸತ್ಯ. हे सत्य. ದೇವ ಸೇವಕರು ನಿಮ್ಮ ತಲೆ ಮೇಲೆ ಕೈ ಇಡುವಾಗ देवाचा सेवक लोक तुमच्या मस्तकावर हात ठेवताना ವೇಳೆ ನಿಮಗೆ ವ್ಯಾಧಿಯೋ ಇಲ್ಲ ನೀವು ಬಲಹೀನದಲ್ಲಿಯೋ ಇಲ್ಲ ದೇವೋದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕೊಂಡಿದ್ರು ಕೂಡ ನಿಮಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಆಗುತ್ತದೆ, ನಿಜ. कोणी तर असू दे, त्यांच्याकडे अशक्तीपणा पापाच्या मध्ये आणि शापाच्या मुळे आणि भूताच्या शोधना परीक्षेमुळे अडकून बसले तर सेवक लोक त्यांच्या अंगावर हात ठेवले ना त्याला मुक्ती मिळते. But that is not a power of God. पण हेच देवाच्या सामर्थ्य नाही. ಅದು ನಿಮಗೆ ದೇವರ ಬಲ ಇಲ್ಲ. ते देवाच्या सामर्थ्य नाही. तुम्हाला ನಿಮಗೆ ದೇವರ ಬಲ ಬೇಕಂದ್ರೆ तुम्हाला देवाच्या सामर्थ्य हवी तर ನೀನು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಯೇಸು ನಿನಗಾಗಿ ಶಿಲುಬೆಯಲ್ಲಿ ರಕ್ತ ಸುರಿಸಿ ಜೀವ ಕೊಟ್ಟಿದ್ದನ್ನ ದಿನ ಧ್ಯಾನಿಸಬೇಕು. तुम्ही वैयक्तिकप्रमाणे येशू तुमच्यासाठी काय केलेलं आहे तू प्रत्येक रोज आणि रोज तू मनन करायला पाहिजे. ಆಮೆನ್. आमेन. ಹalleluya. हालेलुया, ಹalleluya. हालेलुया. ನಿನ್ನ ಬಲ, तुमच्या सामर्थ्य, ನಿನ್ನ ಮಹಿಮೆ, तुमच्या महिमा, ನಿನ್ನ ಘನತೆ, तुमच्या गौरव, ನಿನ್ನ ಸಾಮರ್ಥ್ಯ, तुमच्या सामर्थ्य, ನಿನ್ನ ಆಶೀರ್ವಾದ तुमच्या आशीर्वाद ನಿಮ್ಮ ನೆನಪಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ, तुमच्या ಯೋಚನಾमध्ये असते, ನಿನ್ನ ಯೋಚನೆಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ. तुमच्या योजनामध्ये असते. ಇವಾಗ ನಮ್ಮದು ಏನ್ ಯೋಚನೆ? आता आमच्या योजना काय आहे? ರಾತ್ರಿ ಮಲಗುವವರೆಗೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದುವರೆಗೆ ಏನ್ ಯೋಚನೆ? आम्ही रात्री झोपायला जाताना आणि सकाळी उठून बाहेर पडेपर्यंत आमच्या काय योजना असते? ಕೆಲಸ ಮಾಡುವಾಗ ಬರುವಾಗ ಹೋಗುವಾಗ ಸೇವೆ ಮಾಡುವಾಗ ಹೋಗುವಾಗ ಬರುವಾಗ ಪ್ರತಿ ದಿವಸ ಶಿಲುಬೆಯ ಬಗ್ಗೆ ನೀನು ಧ್ಯಾನಿಸಿಕೊಂಡಿರಬೇಕು. तुम्ही बाहेर जाताना, कामाला जाताना किंवा शाळेला कॉलेजला जाताना परत येईपर्यंत तुम्ही वधस्तंभाबद्दल तुम्ही विचार करायला पाहिजे. ನೀನು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ದೇವರ ಬಲದಲ್ಲಿ ಬೆಳೆಯಬೇಕಂದ್ರೆ तुम्ही वैयक्तिकप्रमाणे देवाच्या सामर्थ्याकडे तुम्ही वाढायला हवी तर ಸೇವಕರು ಬಂದು ನಿಮ್ ತಲೆ ಮೇಲೆ ಕೈ ಇಟ್ಟಿದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಬಲ ಬರುವುದಿಲ್ಲ. ಸೇವಕರು ಯಾವಾಗ ಶಿಲುಬೆಯನ್ನು ಧ್ಯಾನಿಸುತ್ತೀರೋ ಅವಾಗ ನಿನ್ನ ಮೇಲೆ ದೇವರ ಬಲ परिपूर्णवाहिरत. सेवक लोक येऊन तुम्हा अंगावर हात ठेवले तर तुम्हाला सामर्थ्य येत नाही. तुम्ही जेव्हा वैयक्तिकप्रमाणे जाऊन परमेश्वराच्या वधस्तंभाचं मनन करता तेव्हा तुम्हाला परमेश्वराचं सामर्थ्य उतरून येईल. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. Yes. होय. Yes. होय. That is the strength of God. हेच परमेश्वराचं सामर्थ्य. That's the power of God. हेच परमेश्वराच्या शक्ती. हालेलुया. हालेलुया. ಪರಮೇಶ್ವರ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನಿನ್ನ ಶರೀರದಲ್ಲಿ ನೀನು ಅನುಭವಿಸಬೇಕಂದರೆ ಅಮ್ಮ, ಮಗಳೇ, ತಾಯೇ, ಸಹೋದರನೇ ದಿನ ಶಿಲುಬೆ ಬಗ್ಗೆ ನೀನು ಧ್ಯಾನಿಸಬೇಕು. बाबा, परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या अंगामध्ये तुम्हाला हवी तर माझ्या आई आणि माझ्या बहीण, माझ्या बाबा आणि माझ्या दादा, तुम्ही रोज आणि रोज परमेश्वराच्या वधस्तंभातून मनन करायला पाहिजे. ಭಕ್ತನು ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ, देवाच्या भक्त लोक असं सांगते, ನನ್ನ ದೇವರ ಶಿಲುಬೆಯನ್ನು ನನ್ನ ಅಂಗಲದಲ್ಲಿ ನಾನು ಹಾಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ. अरे बाबा, माझ्या देवाचा वधस्तंभ माझ्या अंगावर मी घेतलेला आहे. हालेलुया. 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 ನನ್ನ ದೇಹದಲ್ಲಿ ನಾನು ಹಾಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. माझ्या अंगावर येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ उगारले आहे. हालेलुया. हालेलुया. ನೋಡಿ, ऐका, ಸಾತಾನು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಉಪವಾಸ ಮಾಡಿಕೊಂಡಿರುವಾಗ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಹೋಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. जेव्हा येशू ख्रिस्त उपवास केले त्या वेळामध्ये सैतान जाऊन येशू ख्रिस्त बरोबर बसला. ಹೌದು. होय. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ 40 ದಿವಸ ಫಾಸ್ಟಿಂಗ್ ಹೋಗುವಾಗಲೇ ಅಲ್ಲಿ ದೇವರಾತ್ಮನು ಹೋಗ್ತಾನೆ, ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಅಸುತ್ತಾತ್ಮನು ಬಂದು ಕೂತ್ಕೊಂಡ. येशू ख्रिस्त जेव्हा 40 दिवस उपवासासाठी रानाकडे गेला, त्यांच्या सोबत पवित्र आत्मा पण गेला, त्यांच्या बरोबर अशुद्ध आत्मा पण गेले. ಯೇಸು ಯಾವಾಗ
ಬೆಳಗಿನವ ಹಾಕ್ತಾರೆ, ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತ ಬೆಳಗಿನವ ಹಾಕ್ತಾರೆ ಅಂತ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. एक माकड सारखा येशूच्या बाजूला बसून येशू उपवास करणार आहे. त्यांनी जेव्हा आशक्तीमध्ये जातं, त्याला जेव्हा परीक्षेमध्ये मी अडकून बसूया असं त्यांनी वाट बघत बघत बसले. ಯಾವಾಗ ಅವ್ರು ಬೆಳಗಿನ ಆಗ್ತಾರೆ ಅವಾಗ ಅವರು ಶೋಧನೆಗಳು ಕೊಡಿಸ್ಬಾರಲ್ಲ ಅಂತ. अरे बाबा, जेव्हा त्यांनी आशक्तीमध्ये आहेत ना, त्या वेळेमध्ये परीक्षा पाठवून त्याला पापामध्ये शोधनामध्ये अडकून बसूया. Did you know one thing? पण तुम्हाला एक माहिती आहे काय? It's the truth. हे मी खरोखर सांगतो, ಯಾವಾಗ केव्हा ಸೈತಾನ ಯೇಸುವಿನ ನೋಡಿ ನಡುಗಿಸುತ್ತಾ ಗೊತ್ತಾ? केव्हा सैतान येशूला पाहून घाबरले माहिती आहे का? ನಿನಗಾಗಿ ನನಗಾಗಿ ಯೇಸು ಶಿಲುವೆಯನ್ನು ಯಾವಾಗ ಬೆನ್ನಲ್ಲಿ ಹೊತ್ತುಕೊಂಡರು ಅವಾಗ ಆ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಸೈತಾನಿಗೆ ಕಟ 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 ನಡುಗುತ್ತಾ. तुमच्यासाठी माझ्यासाठी जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभात त्यांच्या पाठीमागे घेतलेला आहे, त्यानंतर सैतानला तर कापलेला. ಯಾವಾಗ ಸೈತಾನನ ಬಲವನ್ನ ಯೇಸು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಹೊತ್ತುಕೊಂಡರು ಗೊತ್ತಾ? कधी सैतानाच्या सामर्थ्य पूर्णपणे येशू ख्रिस्त मोडलेला आहे. ದೇವರು ಪೈಲ ಈ ಶಿಲುವೆಯಲ್ಲಿ ಯೇಸುಸ್ವಾಮಿ ಜಜ್ಜಲ್ಪಡುವುದಕ್ಕೆ ಮುಂಚಿತವಾಗಿ ದೇವರು ಸೈತಾನನ ಎದುರಿಸಿದರು, ಬೈಯಿದರು, ಕಟ್ಟಿದರು. येशू ख्रिस्त ದೇವರು ನೋಡಿ ಅವನು ಎದುರ್ಕೊಂಡ. देव परमेश्वर वधस्तंभाच्या जायेच्या आधी, येशू ख्रिस्ताच्या आधी परमेश्वर काय केले? सैतानाला त्याचं पूर्ण सत्ता ना जाऊ नये म्हणून त्यांना आतोटीला ठेवले होते. ಆಮೆನ್. ಗಮನಿಸಿರಿ, ಕಂಟ್ರೋಲ್ मध्ये. ಬಟ್ ಯಾವಾಗ ಮನುಷ್ಯರನ್ನು ನೋಡಿ, ದೇವರ ಮಕ್ಕಳ ನೋಡಿ, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ ಅಂಗೀಕರಿಸಲ್ಪಟ್ಟವರನ್ನ ನೋಡಿ ಸೈತಾನ ಯಾವಾಗ ನಡುಗಿಸುತ್ತಾ ಗೊತ್ತಾ? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಯಾವಾಗ ಶಿಲುಬೆಯಲ್ಲಿ ಜಜ್ಜಲ್ಪಡಕ್ಕೆ ತನ್ನನ್ನು ಒಪ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದರೋ ಆವಾಗ ಚರಣದಲ್ಲಿ ದೇವರ ಮಕ್ಕಳ ನೋಡಿ ಸೈತಾನ ನಡುಗಿಸಿಕೊಂಡಿದ್ದ. पण आज काळामध्ये देवाच्या लोकांना पाहून सैतान घाबरतात. काय माहितीये का? जेव्हा येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आमच्यासाठी वधस्तंभात त्यांच्या पाठीकडे घेऊन चालले, त्याबद्दल आता तुम्हाला आम्हाला पाहून सैतान तर कापतात. हालेलुया, 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 ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಯೇಸು ಶಿಲುಬೆಯಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ತನ್ನನ್ನು ಪೂರ್ಣವಾಗಿ ಒಪ್ಪಿಸಿಕೊಂಡಿದ್ದರೋ ಆವಾಗ ಸೈತಾನನ ಕ್ರಿಯೆಗಳು ಕಿತ್ತೋಗಬಿಟ್ಟು येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर त्यांनी मरण पावलेलं आहे, त्यानंतर सैतानाच्या पूर्ण शक्ती त्यांनी फेकले. ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಶಿಲುಬೆಯ ಬಗ್ಗೆ ಉಪದೇಶದಲ್ಲಿ, ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ, ಧ್ಯಾನದಲ್ಲಿ ನಮಗೆ ದೇವರು ಬಲ ಎಳೆದು ಬರುತ್ತದೆ. वधस्तंभाबद्दल म्हणजे आमच्या ज्ञानामध्ये, आमच्या विवेकामध्ये, आमच्या सामर्थ्य, आमच्या शक्तीमध्ये परमेश्वराच्या सामर्थ्य उतरून येते. हालेलूया, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು, ಶಿಲುಬೆ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಪ್ರೀತಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಿಮ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, वधस्तंभ बघितलं तर येशू ख्रिस्ताच्या प्रीती आहे असं समजून घेतात. ಆಮೆನ್, ಆಮೆನ್. ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು. तुम्हाला सर्वांना माहित आहे, ಶಿಲುಬೆ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಇದು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಪ್ರೀತಿ ಎಂಬುದಾಗಿ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. तुम्ही जेव्हा येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभ बघितला एक ठिकाणी, हे येशू ख्रिस्ताच्या प्रीती आहे तुम्ही समजून घेतात. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಪ್ರೀತಿ ಅದು ಹೆಂಗಿರ್ತದೆ ಗೊತ್ತಾ? पण येशू ख्रिस्ताच्या प्रीती ते कसं असते माहित आहे का? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನಮಗಾಗಿ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ. येशू ख्रिस्त आमच्यासाठी त्यांनी त्याग केले. ಶಿಲುಬೆ ನೋಡುವಾಗ ಯೇಸು ನಮಗಾಗಿ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದನ ಅದು ಒಂದು ತ್ಯಾಗ ಚಿಹ್ನ ಎಂಬುದನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಬೇಕು. ते क्रूजावर परमेश्वर आमच्यासाठी तुमच्यासाठी त्यांनी त्याग केलेला आहे असं एक चिन्ह सारखं तू बघायला पाहिजे. ಯೇಸು ಶಿಲುಬೆ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಯೇಸು ನಿಮಗಾಗಿ ಅವಮಾನ ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದರು ಎಂಬುದನ್ನು ನೀವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಬೇಕು. ಅದೊಂದು ಅವಮಾನ ಚಿಹ್ನವಾಗಿ ಇರುತ್ತದೆ. येशूच्या वधस्तंभाच्या तुम्ही जर एक ठिकाणी बघितलं तर तुम्ही ते परमेश्वर आमच्यासाठी निंद सोपले आहे, परमेश्वर आमच्यासाठी मरण पावलेलं आहे, परमेश्वर आमच्यासाठी त्यांनी काय म्हणजे त्यांनी निंदा सोसले आहे. तुम्ही आठवण करायला पाहिजे. ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಅದು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, एवढंच नाही, ನಮ್ಮ ಪಾಪದಲ್ಲ ಒಂದು ವಿಮೋಚನಕ್ಕೆ
ಒಂದು ಚಿಹ್ನವಾಗಿರುತ್ತದೆ. आमच्या पापाच्या मुक्ती करण्यासाठी एक चिन्ह आहे. Hallelujah. Hallelujah. ಇದೆಲ್ಲ ಟ್ರೂ. हे सर्व सत्य. ಬಟ್ ಜನರಿಗೆ ಅರಿವಿಲ್ಲದೆ ಅದನ್ನ ಹೋಗಿ ಏನ್ ಮಾಡಿ, ಇದೆಲ್ಲ ಅರಿವಿಲ್ಲ, ಅದನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಡೈರೆಕ್ಟ್ ಹೋಗಿ ಶಿಲುಬೆ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಾರೆ. पण लोकांना त्याबद्दल माहिती नाही. पण काय करतात, क्रूस कुठे दिसले तिथे वधस्तंभ जाऊन तिथे नमस्कार करतात. Hallelujah. Hallelujah. ಪಾಪದಲ್ಲೊಂದು ಬಿಡುಗಡೆ ಇಲ್ಲ, ಶಾಪದಲ್ಲೊಂದು ಬಿಡುಗಡೆ ಇಲ್ಲ, ಪಾಪದಲ್ಲೊಂದು ಬಿಟ್ಟು ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. ಆದ್ರ ಬಟ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಶಿಲುಬೆ ಹೋಗಿ ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಅದು ಏನು ಪ್ರಯೋಜನವಿಲ್ಲ. पापाच्या बद्दल माहिती नाही, पापाच्या क्षमा घेत नाही, तरी पण जाऊन तिथे नमस्कार करतात आणि ते नमस्कार करतात. Hallelujah. 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 ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಅರ್ಥ ಆಗುತ್ತಾರೆ? Hallelujah. ನಾನು ನಿಮಗೆ ಮಾತಾಡುವುದು. मी तुम्हाला बोलतो. ಆಮೆನ್. Hallelujah. Hallelujah. ದೇವರ ಮಕ್ಕಳೇ, म्हणजे देवाच्या ವಾರ ನಾವು ಕೂಡಿ ಒಂದು ಕರ್ತರನ್ನ ಆರಾಧಿಸುವಾಗ ದೇವರ ಮಹಿಮೆ ಇಳಿದು ಬರುತ್ತದೆ. ದೇವರ ಮಹಿಮೆ ದೊಡ್ಡದ ಬರುತ್ತದೆ. आठवड आम्ही एकत्र येऊन आम्ही परमेश्वराला स्थापन करताना परमेश्वराचा महिमा उतरून येतात. ಬಟ್ ನಿನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕವಾದ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪಾಪ ಮಾಡಾದೆ ಇರಕ್ಕಾಗುತ್ತದ? पण तुमच्या वैयक्तिक रीतीने तुम्ही पाप ना केलेल्या माणसासारखे राहू शकते का? ದೇವರಿಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲದನ್ನ ಮಾಡಬಾರದು ಎಂಬುದಾಗಿ ನೀವು ತೀರ್ಮಾನಗೊಳ್ಳುತ್ತೀರಾ? अरे परमेश्वरांचं काय वाईट आहे, मी हे करत नाही असं तुम्ही करार करू शकते का? ಪಾಪ ಬಿಟ್ಟು ದೂರ ಓಡಬೇಕೆಂಬುದಾಗ ಜ್ಞಾನ ಇರುತ್ತದ? हे पापाला सोडून मी लांबून मी दावा करायला पाहिजे असं तुम्हाला शक्य आहे का? ಜ್ಞಾನ ಅಂದ್ರೆ ಬಲ ಬೇಕಲ್ಲ. ज्ञान आहे पण सामर्थ्य पाहिजे ना. Hallelujah. Hallelujah. ಅಯ್ಯೋ ಇದನ್ನ ದೇವರಿಗೆ ಚಿತ್ತ ಇಲ್ಲ, ನಾನು ಇದನ್ನ ಮುಟ್ಟುವುದಿಲ್ಲ. ಅರೆ ಬಾಬೆ, ತಿಳ್ಕೊಳ್ಳಬೇಕು. अरे बापरे, हे देवाला आवडत नाही म्हणून मी हे शिवत नाही बाबा असं आम्हाला सामर्थ्य पाहिजे. ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಅಭಿಷೇಕ್ ಸೆಲ್ವ ಬಂದು ಏನ್ ಮಾಡಕ್ ಆಗುದಿಲ್ಲ. त्या परीक्षा वेळामध्ये या अभिषेक सेवा पास्टर येऊन काय करू शकत नाही. ಏನ್ ಮಾಡಕ್ ಆಗುದಿಲ್ಲ, ಯಾವ ಪಾಸ್ಟರ್ ಮಾಡಕ್ ಆಗುದಿಲ್ಲ. कुठला पास्टर पण परीक्षेमध्ये येऊ शकत नाही. ಬಟ್ ನಿಮ್ಮಂತನ ಮಾಡಕ್ ಆಗಲ್ಲ. पण ते जिंकण्यासाठी तुम्हाला हा शक्य आहे. ನೀವು ಶಿಲುಬೆ ಬಗ್ಗೆ ಧ್ಯಾನಿಸಿದರೆ ಆ ಚರಣದಲ್ಲಿ ಪಾಪದ ಬಿಟ್ಟು ದೂರ ಹೋಗ್ತೀರಾ. ದೇವರ ಚಿತ್ತ ಯಾವುದಂತ ನೀವು ಮಾಡುತ್ತೀರಾ. ದೇವರಕ್ಕಾಗಿ ಮಹಿಮೆ ತೋರಿಸಿಕೊಡ್ತೀರಾ. ದೇವರ ಬಲದಲ್ಲಿ ಜೀವನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಲವಾಗಿರುತ್ತೀರಾ. तुम्ही जेव्हा हे वधस्तंभाला मनन करून आठवण करून जो जाता, पापाच्या बद्दल तुम्हाला माहित असते आणि पापाला सोडून लांब जाऊ शकते, कारण देवाचं सामर्थ्य तुमच्याकडे आलेलं आहे. Hallelujah. 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 This is the truth. हे खरोखर आहे. When you come the church, when you come in the church, तुम्ही जेव्हा मंडळीमध्ये आले, when you come in the worship, तुम्ही जेव्हा येऊन इथे उपासन केले, at that time you give to the glory to the God. त्या वेळामध्ये तुम्ही परमेश्वराच्या नावाला धन्यवाद करतात, गौरव करतात. 100% true. हे खरोखर आहे. ಬನ್ನಿ ದೇವರಿಗೆ ಮಹಿಮೆ ಸಲ್ಲಿಸಬೇಕಂದ್ರೆ ನಮಗೆ ದೇವರ ಬಲ ಇಳಿದು ಬರಬೇಕಲ್ಲ. पण तुम्ही देवाला जर गौरव द्यायला हवी तर पहिला देवाचं सामर्थ्य मला पाहिजे. Hallelujah. Hallelujah. ಇವತ್ತು ಆರಾಧನೆಯಲ್ಲಿ ಪೈಲ ನೀವು ಬರಬೇಕಾಯ್ತು. तुम्ही आराधनेमध्ये पहिला यायला पाहिजे होतं. ಅಯ್ಯೋ ಸುಂದರವಾದ ಆರಾಧನೆ. बाळ छान होतं आराधना. ಅಂದ್ರೆ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, मी सांगतो, ಒಳಗಡೆ ಬಂದು ದೇವರು ಬರಬೇಕು. ಇದು ಹೊಸ ಜನರು. ते आत येऊन देवा तुझं सामर्थ्य पाहिजे, हे नवीन लोक. ಆರಾಧನೆ ನೇರದಲ್ಲಿ ದೇವ ಬಲವುಳ್ಳವರು. ನಾನು ಕರ್ತನನ್ನು ಆರಾಧಿಸಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಿದ್ದೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಆವಾಗ ದೇವರ ಗರ್ಜಿಸುವ ಸ್ವರ ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಬೀಳುತ್ತದೆ. देवाच्या सामर्थ्य भरलेला माणूस, अरे बाबा मंडळीला मी पहिला जाऊन परमेश्वराला आराधना करतो असं तुम्ही आले ना, परमेश्वरांच्या मोठे महिमा आणि शक्ती तुम्हाला येऊन तुम्हाला नवीन गोष्टीमध्ये परमेश्वर नेतात. Hallelujah. 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 ಬಲಹೀನವಾಗಿ ದೇವರೇ ಅಂತ ಕೇಳುವುದು ಬೇಡ. अरे देवा मी अशक्ती माणूस आहे असं मागण्याचं वेगळं आहे. ಬಲವಾಗಿ ಇರುವಾಗ ದೇವರೇ ಅಂತ ಕೇಳುವುದು ಬೇರೆ. तुम्ही सामर्थ्य भरच्या वेळामध्ये परमेश्वरा असं मागण्याच्या वेगळं आहे. Hallelujah. Hallelujah. ಯಾರೇನು ಈ ಜೆ ಚರ್ಚ್ ಒಳಗಡೆ ಬರುತ್ತೀರಲ್ಲ, ज्या माणूस या जेजेस मंडळी आत येतात ना, ಪೈಲ ದಿವಸ ಮಾತ್ರ ನೀವು ಹೊಸ ವಿಶ್ವಾಸಿ, ಆಮೇಲೆ ನೀವೆಲ್ಲ ದೇವರಲ್ಲಿ ಬಲ ಹೊಂದಿಕೊಂಡು ಹೋದ ವಿಶ್ವಾಸಿ. हे पहिला दिवस तुम्ही नवीन विश्वासी, त्यानंतर जुना नाही, देवाचा लोक सामर्थ्य भरलेला लोक आहे. Hallelujah. 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 ನನ್ನ ಮಾತು
माझ्या शब्द ನಿಮ್ಗೆ ದೇವರ ಬಲ ಯಾವುದೆಂಬ ತೋರಿಸಿಕೊಡ. माझ्या शब्द देवाच्या सामर्थ्य काय आहे हे तुम्हाला दाखवून ಈ देईल. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಅಭಿಷೇಕ, या मंडळीमध्ये अभिषेक, ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಇರುವಂತ ದೇವರ ಬಲ ಯಾವುದೆಂಬ ತಿಳಿಸಿಕೊಡ. तुमच्या अंगावर देवाचा महिमा काय आहे हे शिकून देतात. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, म्हणून मी सांगतो, ಅಮ್ಮ 25 ವರ್ಷನು ताई 25 वर्षापासून when I'm going into the presence of God, मी जेव्हा परमेश्वरांच्या उपस्थितीमध्ये जातात before त्याच्या आधी the still time, small time, एक थोडे वेळ आधी, ಥೋಡಾ ಸಮಯದಲ್ಲಿ जरा वेळाच्या आधी ಯೇಸು ನನಗಾಗಿ ಶಿಲುಬೆಯಲ್ಲಿ ಚಚ್ಚಲ್ಪಟ್ಟಿದ್ದನ್ನು ನೆನೆಸುವಾಗ, येशू माझ्यासाठी वधस्तंभावर केलेल्या सर्व गोष्टी आम्ही मनन करताना, ಅಯ್ಯೋ ಅವಾಗ ನನ್ನ ಕಾಲಿಂದ ತಳಬರಿಗೆ ಒಂದು ಬಲ ಎಲ್ಲಿಂದ ಬರುತ್ತದೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. तेव्हा मला कुठून सामर्थ्य माझ्या पायातून डोक्यापर्यंत येतील मला तर माहित नाही बाबा. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. ದಾವೀದನ ಅಷ್ಟೇ ಒಂದು ಸಿಂಹ ಹೊಡೆದ, ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಬಂದರೆ ಸುಮಾರು 100 ಸಿಂಹಗಳು ಹೊಡೆದಾಕ್ಬಿಡ. त्या वेळामध्ये दावीद एक सिंहाला मारलेला आहे, त्या वेळामध्ये आम्ही 100 सिंहाला पण मारू शकते. Hallelujah. Hallelujah. ಎಲ್ಲಿಂದ ಹೊಡೆದ? कुठून येत त्याने, कुठल्या शक्तीमध्ये त्याने मारलेला आहे? ಅವನ ಕಚ್ಚಿಗೆ ಬರುವಾಗ ಅವನು ಹೊಡಿಲ್ಲ. ऐका, ते सिंह येऊन त्याला गिळण्यासाठी येताना त्यांनी मारलेलं नाही. ಕುರಿಯನ್ನ ಮುಟ್ಟು ಬೆಳೆಸುವಂತ ಕುರಿಯನ್ನ ಕಚ್ಚಿ ಬರುವಾಗ ಅವಾಗ ಸಿಂಹದ ಬಾಯನ್ನ ಎರಡಾಗಿ ಕಿತ್ತಾಕ್ಬಿಟ್ಟ. जेव्हा दाविदाच्या शेरडा मेंढराला गिळण्यासाठी आले तेव्हा 2 भाग केला. ಬೇರೆ ನನಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ ನೋಡಿ, मी एक सांगतो, ಎಲ್ಲರೂ ಗಮನಿಸಿ. सर्वजण ऐका इकडे. ಈ ಅಭಿಷೇಕ್ ಸೆಲ್ವವನ್ನ ಯಾರ ಏನು ಅವಮಾನ ಪಡಿಸೋದು ಕೂಡ, या अभिषेक सेल्वांना कोणीतरी निंदा केले, अपमान केले सुदे, ದೇವರು 2 ಕಿವಿ ಕೊಟ್ಟು, परमेश्वर 2 कान दिले. ಈ ಕಿವಿ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಈ ಕಿವಿ या कानामध्ये ऐकून या कानामध्ये सोडतो. ಎಮ್ಮೆ ತರ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೀನಿ. ते मसस प्रमाणे मी उभा करतो. ಒಣರೇ ಇಲ್ಲಮ್ಮ ಅಬ್ಬಿಯೇ ನಿಪ್ಪನ. अरे माझा काय लाज नाही, मला काय वाटत नाही, तू काय पण बोला. पण ಬೇಕಿಲ್ಲದೆ उगच ನನ್ನ ಸೇವೆಯೋ माझ्या सेवाबद्दल ನನ್ನ ಮಂದಿ ಯಾರ ಮುಟ್ಟಿದ್ರೆ ಅನ್ಕೊಳ್ಳಿ, माझ्या लोकांना कोणीतरी शिवले, ಅವಾಗ ಈ ಅಭಿಷೇಕ್ ಸೆಲ್ವ ರೂಪವನ್ನ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ. त्यानंतर या अभिषेक सेल्वाचं स्वरूप कोणी बघू शकत नाही. Hallelujah. 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 ಅವಾಗ ಬರುತ್ತದೆ ಈ ಅಭಿಷೇಕ್ ಸೆಲ್ವ ಯಾರಂತ ಗುರುತ. त्यानंतर सगळ्यांना दिसते हो अभिषेक सेल्वाचं असं एक रूप आहे काय. Hallelujah. Hallelujah. ನಿಜ. खरोखर ಆಮೆನ್. आमेन ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಹೌದನೆ. होय ना. ಒಂದು ಕೋಳಿ, ಒಂದು ಹಾವು, एक साप, ಒಂದು ಕೋಳಿ ಒಂಟಿಯಾಗಿ ಹೋಗುವಾಗ एक कोंबडा एकटे जाताना ಆ ಒಂದು ಕೋಳಿಯನ್ನ ಕಚ್ಚಿ ನುಂಗು ಬಿಟ್ಟಿದಂತೆ. ते एक साप काय केले, एक पिल्ले कोंबडीच्या पिल्लेला गिळून टाकले. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ त्याप्रमाणे ಇನ್ನೊಂದು ಕೋಳಿಯನ್ನ ಹೋಗಿ ಮುಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋಗಿದಂತೆ. अनेक कोंबडीच्या पिल्लेला शिवाला साप गेले. ಅದು ಕೋಳಿ ಹೆಂಗಿತ್ತು ಗೊತ್ತಾ? त्या कोंबडी कसं होतं माहिती, ಆ ಮರಿಗಳನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಲ್ಕೊಂಡಿದೆ. ते कोंबडी त्यांच्या पिल्ल्या सगळं एकत्र करून झोपले. ಈ ಹಾವು ते साप आहेत ना, ಆ ಕೋಳಿನ ಏನು ಮಾಡಕ್ ಹೋದ್ರು ಕೂಡ ಅದು ಸುಮ್ಮನೆ ಇರ್ಬೋದಾಗಿ. त्या साप जाऊन कोंबडीला काहीतरी केलेला गेले ना ते कोंबडी गप बसते. ಆದ್ರೆ ಕೋಳಿ ಮರಿನ ಹೋಗಿ पण कोंबडीला सोडून कोंबडीच्या पिल्ल्याकडे गेले. ಈ ಹಾವುಲು ಹೋಗಿ ತಿನ್ನಕ್ಕೆ ಅಂಗ ಮೇಲೆ ಮುಟ್ಟಕ್ ಹೋಗಿ ते या साप जाऊन चिवून त्याला गिळण्यासाठी गेले. ಅಯ್ಯೋ ಅವಾಗ ನೋಡ್ಬೇಕಾಯ್ತು ಆ ಕೋಳಿ ಬಲವನ್ನ ಎಲ್ಲಿಂದ ಬಲ ಬಂದಿದೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. अरे बाबा, त्या वेळामध्ये तुम्ही त्या कोंबडीच्या सामर्थ्यातून बघायला पाहिजे, कुठून येते माहित नाही. ಅಯ್ಯೋ ಹಾವುಗಳನ್ನ ಓಡ 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 ಗೊತ್ತಿ साप पळून पळून जाईपर्यंत जाऊन 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 ते चुसतात. ಕೊನೆಯವರೆಗೆ ಹಾವುಗಳನ್ನ ಮರಿ ಮೇಲೆ ಕೋಳಿ ಮರಿ ಮೇಲೆ ಮುಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಬಿಡಲ್ಲ. शेवटपर्यंत कोंबडीच्या पिल्ल्याला एक जरा सुद्धा शिवाला सोडत नाही. ಅವಾಗ ಸಾಧಾರಣ ಕೋಳಿ ಅದು ದೊಡ್ಡ ಏನೋ ಒಂದು ಕಲ್ಕಕ್ಕೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಗರುಡ ತರ ಆಗಿದ್ದು. त्यापर्यंत गप बसलेले एक कोंबडे
त्यानंतर केव्हा त्याच्या पिढ्याकडे आले ना, एक गरुडासारखा सामर्थ्य भरून झाला. ನಮ್ಮ ಯೇಸು ಕೂಡ आमचा येशू पण तसंच ಶಾಂತವಾದ ದೇವರು, आमचा प्रभू शांत प्रभू आहे, ತುಂಬಾ ಸಮಾಧಾನ ದೇವರು. लई समाधानाचा प्रभू आहे. ಬಟ್ पण ಯಾವಾಗ ಅವರ ಮಕ್ಕಳನ್ನ ಈ ಸೈತಾನ ಹೋಗಿ ಮುಟ್ಟುತ್ತಾನೋ, जेव्हा येशूच्या लोकांना जाऊन या सैतान शिवतात, ಯಾರನ್ನು ಸರಿ कोणी पण असू दे, ದೇವರ ಕೋಪ ಅವಾಗ ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿ ಹೊರಗಡೆ ಬರುತ್ತೆ. देवाच्या कोप काय आहे 100% ते बाहेर पडते. Hallelujah. हालेलुया. ಯಾಕಂದ್ರೆ काय म्हणजे ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ येशू ख्रिस्त ಚಿನ್ನವನ್ನ ಕೊಟ್ಟು ಮಕ್ಕಳನ್ನ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿಲ್ಲ, सोने देऊन लोकांना विकत घेतले नाही. ಶಿಲುವೆಯಲ್ಲಿ ತನ್ನ ರಕ್ತವನ್ನ, ಕೊನೆಯ ರಕ್ತವನ್ನ ಸುರಿಸಿ, ಹಾಲು ತರ ಸುರಿಸಿ ಯೇಸ್ವಾಮಿ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನ ಹತ್ತುಕೊಂಡರು. वधस्तंभावर एक पाणी सारखं, दूध सारखं त्यांनी त्यांचं रक्त सांडून त्यांच्या लोकांना त्यांनी विकत घेतलेलं आहे. ಆಮೆನ್. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. ಕೆಲವರು ಶಿಲುವೆ ನೋಡಿನ ಅಳುತ್ತಾರೆ. काही लोक क्रूजाला बघितलं तर रडतात. ನೋಡಿದ್ರ बघितलंस का? ಶಿಲುವೆ ನೋಡು, क्रूज बघितला ನನಗೆ ಏನು ಶಿಲುವೆ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಅವಾಗಲೇ ಒಂದು ಗರ್ವ ಬರುತ್ತೆ. पण आम्हाला वधस्तंभ बघितलं ना, त्या वेळामध्ये अनेक जर वाढून गर्व येते. ಶಿಲುವೆ ನಮಗೆ ಏನೋ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಖಡ್ಗ ತರ ಇರ್ತದೆ. अरे आम्हाला क्रूज वधस्तंभ घेतले ना, आम्हाला एक तलवार सारखं आहे. ಬಲ ಇಲ್ಲದವನಿಗೆ शक्ती नसलेल्या लोकांना ಅದು ಶಾಪ ಮರ. हे शापांच्या लाकूड आहे. ದೇವರ ಫಲದಲ್ಲಿ ಇರುವವನಿಗೆ ಆ ಶಿಲುವೆ ಒಂದು ಖಡ್ಗವೇ. पण देवाच्या सामर्थ्य भरलेल्या लोकांना त्या वधस्तंभ एक तलवार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. ಈ ಶಿಲುವೆಯನ್ನ या क्रूजाला ನಾವು ಕೊನೆಯವರೆಗೆ ಎತ್ತುಕೊಂಡು ಹೋಗೋಣ. आम्ही शेवटपर्यंत उचलून जायला पाहिजे. ಆಮೆನ್. आमेन. Hallelujah. ಯಾರು ಹೊತ್ತುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ? कोण घेऊन जातात? ಯಾರು ಈ ಶಿಲುವೆಯನ್ನ ತನ್ನ ಬೆನ್ನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ? कोण येशूच्या वधस्तंभ त्यांच्या पाठी घेऊन चालतात? ಯಾರು ಹೋಗ್ತಾರೆ ಗೊತ್ತಾ? कोण चालतात माहितीये? ಗಮನಿಸಿರಾ ನೀವು? ऐका ऐका, गमनिसे. ಲೂಕನೇ ಸುವಾರ್ತೆ ಪುಸ್ತಕ 9ನೇ ಅಧ್ಯಾಯ 23ನೇ ವಾಕ್ಯ. आम्ही काढूया लूक शुभवर्तमान 9वा अध्याय. लूक शुभवर्तमान अध्याय 9. 23 वचन 23. लूक शुभवर्तमान अध्याय 9 वचन 23. त्याने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मनिर्भर करावा व प्रतिदिवशी आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. ಇದಲ್ಲದೆ ಆತನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳಿದೇನೆಂದರೆ, ಯಾವನಿಗಾದರೂ ನನ್ನ ಹಿಂದೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಮನಸ್ಸಿದ್ದರೆ ಅವನು ತನ್ನನ್ನು ನಿರಾಕರಿಸಿ ತನ್ನ ಶಿಲುಬೆಯನ್ನು. येशू ख्रिस्त सर्वांना पाहून, ಎಲ್ಲರೂ ನೋಡಿ, सर्वांना, ಕೆಲವು ಜನರು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, काही लोकांना नाही. Hallelujah. हालेलुया. ಎಲ್ಲರನ್ನು ನೋಡಿ सर्वांना पाहून ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನೆ? येशू काय सांगितले? ನೀವು ಎಲ್ಲರೂ तुम्ही सर्व ನನ್ನ ಹಿಂದೆ माझ्या मागे ಬರಬೇಕಂದರೆ येऊ पाहतो तर ಅವನು ತನ್ನನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ, तर त्याने आत्मत्याग करावा ತನ್ನ ಶಿಲುವೆಯನ್ನ ದಿನ ಹೊತ್ತುಕೊಂಡು व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून ನನ್ನನ್ನ ಹಿಂಬಾಲಿಸಬೇಕು. घेऊन मला अनुसरावे. Hallelujah. हालेलुया. ಶಿಲುವೆ ಯಾರು ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋಗಕ್ಕಾಗುತ್ತದೆ? वधस्तंभ कोण घेऊ? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾನೆ, येशू ख्रिस्त ಒಬ್ಬನು सांगितले, ನನ್ನನ್ನ ಹಿಂಬಾಲಿಸಬೇಕಂದ್ರೆ जर एक माणूस माझ्या मागे याला पाहतो तर ಈ ಶಿಲುವೆಯನ್ನ ಡೈಲಿ, या वधस्तंभ दररोज. ಲೂಕ ಸುವಾರ್ತೆ ಪುಸ್ತಕ 9ನೇ ಅಧ್ಯಾಯ 23ನೇ ವಾಕ್ಯ. Hallelujah. हालेलुया. ಯಾರನ್ನು ಒಬ್ಬರು ನನ್ನ ಹಿಂದೆ ಬರಬೇಕೆಂದರೆ ಈ ಶಿಲುವೆಯನ್ನು ಹೊತ್ತುಕೊಂಡು ಡೈಲಿ ನನ್ನ ಹಿಂದೆ ಬರಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ಹೇಳ್ತಾನೆ. जर कोणी माझे मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करून दररोज
वधस्तंभ उचलून यावे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಯಾವ ಒಂದು ದಿವಸ ಅಲ್ಲ ರೀ, कधीतरी असं नाही, ಯಾವ ಒಂದು ದಿವಸ ಅಲ್ಲ, कधीतरी एक दिवस उचलूया असं नाही, ಡೇ ಬೈ ಡೇ, रोज आणि रोज, ಡೇ ಬೈ ಡೇ रोज आणि रोज ಈ ಶಿಲುಬೆಯನ್ನು ಹೊತ್ತುಕೊಂಡು ಬರಬೇಕು. तू वधस्तंभ उचलून जायला पाहिजे. ನೋಡಿ, ಅನೇಕರು तो ऐका, सर्व लोक ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹತ್ರ ಬಂದು ಬಿಡುಗಡೆ ತಗೊಂಡ್ರು. येशू ख्रिस्ताकडे येऊन त्यांनी मुक्ती घेतलेला आहे सर्व लोक. ಆದರೂ तरी पण ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದಿಕೊಂಡವರಲ್ಲ ಶಿಲುಬೆಯನ್ನು ಹೊತ್ತುಕೊಂಡು ಹೋಗಿಲ್ಲ. मुक्ती घेतलेला लोक, सर्व लोक वधस्तंभ घेऊन चालले नाही. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನಡಲಿಕ್ಕೆ ಆಗದವರು ನಡೆಯುವರು, कोणाला चालायला येत नाही त्यांनी परमेश्वर पाय दिले आणि चालवायला दिले. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕಣ್ಣಿಲ್ಲದವ್ರಿಗೆ ಕಣ್ಣು ಕೊಟ್ರು. आणि डोळे दिसत नाही त्याला डोळे दिले. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಎಷ್ಟೋ ಜನರಿಗೆ ವ್ಯಾಧಿಯಿಂದ ಬಿಡಿಸಿದ್ರು, आणि बऱ्याच लोकांना येशू ख्रिस्त रोगातून बरं केले ಸೈತಾನದಿಂದ ಬಿಡಿಸಿದ್ರು. आणि शैतानाच्या बंधनातून मुक्ती केले. ಬಟ್ ಇವುಗಳೆಲ್ಲರೂ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ತರ ಬಂದು पण या सर्व लोक येशू ख्रिस्ताकडे येऊन ಅದ್ಭುತಗಳನ್ನ ಒತ್ತುಕೊಂಡಿದ್ರು. चमत्कार घेतलेले आहे. ಬಟ್ ಇವರು ಎಲ್ಲರೂ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯನ್ನ ಹಿಂಬಾಲಿಸಕ್ಕೆ ಇಲ್ಲ. पण या सर्व लोक येशू ख्रिस्ताच्या मागे गेले नाही. ಅದ್ಭುತ ಹೊಂದಿಕೊಂಡಿದ್ದವರೆಲ್ಲ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ಮಕ್ಕಳಲ್ಲ. चमत्कार घेतलेले लोक सर्व लोक येशू ख्रिस्ताचे लोक नाही. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಎಲ್ಲಾರು ಮಕ್ಕಳು ಬೇಕಾಗಿ ಎಂಬುದಾಗಿನೇ ಅವರು ಈ ಭೂಮಿಲಿ ಇಳಿದು ಬಂದರು. येशू ख्रिस्त पृथ्वीमध्ये ज्या माणूस आहे त्या सर्व माणूस मला हवी आहे म्हणून येशू आला. ಬಟ್ ಅದ್ಭುತ ಹೊಂದಿಕೊಂಡವರಲ್ಲ, ಸ್ವೀಕರಿಸಿಕೊಂಡವರಲ್ಲ. ನೈ ಬೇಟ ನೈ ನೈ ದೇವರನ್ನ ಹಿಂಬಾಲಿಸಿಲ್ಲ. पण येशू ख्रिस्ताच्या मुळे आरोग्य घेतलेला आणि मुक्ती घेतलेला लोक येशू ख्रिस्ताच्या मागे गेलेले नाही. ಯಾರು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಗೆ ಮಕ್ಕಳಾಗಿದ್ರು ಗೊತ್ತಾ? पण येशू ख्रिस्ताला कोण लेकरू प्रमाणे जगत होत. ನನ್ನ ಅಪ್ಪನ ಕಷ್ಟವನ್ನ, माझ्या बापाच्या कष्ट, ನನ್ನ ಅಪ್ಪನ ಒತ್ತುಕೊಂಡ ಭಾರಗಳನ್ನ, माझ्या बाप केलेले कष्ट ನನ್ನ ಬೆನ್ನುಲಿನ ಒತ್ತುಕೊಳ್ಳುತ್ತೀನಿ ಎಂಬುದನ್ನ ಯಾರು ಒಪ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟು ದೇವರನ್ನ ಹಿಂಬಾಲಿಸಿದರೋ ಅವರೇ ದೇವರ ಮಕ್ಕಳಾಗಿ ಬೆಳೆಯದ. माझ्या बाप काय कष्टामुळे त्यांनी एक कष्ट उचलून गेला, त्या कष्ट मी पण सहन करतो अशा ठिकाणी कोण वधस्तंभ घेऊन चाललो त्याला देवाचं लेकरूप म्हणून सांगतात. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಅನೇಕರಿಗೆ आज काळामध्ये ಒಂದು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಒಬ್ಬರು ಅದ್ಭುತ ಮಾಡಿಬಿಟ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ದೇವರು ಏನೋ ಒಂದು ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಆಸೆ ಪಡುತ್ತಾರೆ. बऱ्याच लोकांना कसं असते, आज मुक्ती दिलाय आणि छुटकारा घेतला, येशूसाठी काहीतरी करूया असा त्याला उत्साह येते. ಬಟ್ ಶೋಧನೆಗಳು ಬರುವಾಗ त्यानंतर पुढे परीक्षा येताना ಸಿಕ್ಕೊಂಡು तिथे अडकून बसतात. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸಕ್ಕಾಗಿಲ್ಲ. येशूच्या मागे चालायला शक्य नाही. ಅನೇಕರಿಗೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸಕ್ಕಾಗಿಲ್ಲ. बऱ्याच लोकांना येशूच्या मागे चालायला शक्य नाही. ವೈ का? ವೈ का? ಆಮೇಲೆ ಅದು ವಾಕ್ಯ ನೋಡಿ, 24ನೇ ವಾಕ್ಯ ನೋಡಿ. ते 24व वचन पहा. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी मस्करीचा आपल्या जीवाला मुकेल तो त्याला वाचवेल. ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕೆಂದಿರುವನು ಅದನ್ನು ಕಳೆದುಕೊಳ್ಳುವನು. ಆದರೆ ನನ್ನ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡವನು ಅದನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳುವನು. ಆಮೇನ್. ಯಾರಿಂದ ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳುವುದಂತೆ? कोण वाचू शकते? ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನ ಒಂದು ಮುಖ್ಯ ಎಂಬುದಾಗಿ ಇಲ್ಲದವನಿಗೆ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನ ಬಿಟ್ಟು ಕೊಡುವವನಿಗೆ, ते ज्या माणूस त्यांच्या जीवाला हे महत्व गोष्ट नाही रे मी सोडतो प्रभूसाठी असं कोण सोडतात ना, ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನ ರಕ್ಷಿಸಬೇಕು ಅಂತ ನೆನೆಸುವವನಿಗೆ त्याच्या जीव वाचवण्यासाठी बघणारांना ಅದು ಕಳೆದು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ. त्याला मुक्ते. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ನಿತ್ಯ ಆತ್ಮ ಇಲ್ಲ ಯೇಸು ನಾವು ಹೋಗ್ಲಿ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನೋಡಿ, ऐका, ಯಾರು ಕಳ್ಕೊಬಿಡ್ತಾರಂತೆ? कोण हरून देतात, ತನ್ನ गमवतात. ಜೀವನವನ್ನ ರಕ್ಷಿಸಕ್ಕೆ ಬೇಕಂತ ಆಸೆ ಪಡುವರು. ತಮಿಳಲ್ಲಿ ವಿರುಬುಗಿರವರು, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರೆ ಆಸೆ ಪಡುತ್ತಾರೆ.
ನನ್ನ ಜೀವನ, ನನ್ನ ಕುಟುಂಬ, ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಚೆನ್ನಾಗಿ ಆರೋಗ್ಯವಾಗಿ ಸೂಪರ್ ಆಗಿ ಕಂಫರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಎಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೋಬಾರಂತ ಅನ್ನಿಸುವವರು. ज्या माणूस अरे मी आणि माझ्या लेकरू माझं सर्व कुटुंब कुठे पण जाऊन कष्ट करू नका, इथे जाऊन कम्फर्ट मध्ये असावे म्हणून ज्या माणूस असं करतात. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. ನೋಡಿ, ऐका, ಯೇಸುಸ್ವಾಮಿ ಶಾಪ ಕೊಡೋಕೆ ಬಂದಿಲ್ಲ, येशू ख्रिस्त शाप देण्यासाठी आले नाही, ಕಷ್ಟ ಕೊಡೋಕೆ ಬಂದಿಲ್ಲ, कष्ट देऊसाठी आले नाही. ಎಲ್ಲರನ್ನ ಆಶೀರ್ವದಿಸಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ಆತನ ಚಿತ್ತ. सर्वांना आशीर्वादित करणारचे परमेश्वराची आशा. ಬಟ್ ಯಾರು ಕಂಫರ್ಟ್ ಝೋನ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಸಿಕ್ಕೊಳ್ಳಬಾರದು. ಕಂಫರ್ಟ್ ಝೋನ್ ಲೈಫ್ ಅಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ರೆ ಈ ಶಿಲುವೆಯನ್ನು ಹೊತ್ತುಕೊಂಡು ದೇವರ ಹಿಂದೆ ಹೋಗಕ್ಕಾಗುವುದಿಲ್ಲ. पण कोणी पण असू दे, कम्फर्ट झोन मध्ये जाऊन बसू नका, कारण कम्फर्ट मध्ये जाऊन बसला, विश्रांती घेतला, त्यांचा जीवन मुकेल आणि नाशाकडे जातात. ಆಮೆನ್, ಆಮೆನ್. ಯೇಸುಸ್ವಾಮಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಯಾರು ಒಬ್ಬನು ನನ್ನ ಹಿಂದೆ ಬರಬೇಕಂತ ನೀವು ನೆನೆಸಿದರೆ, ज्या कोणी माझे मागे यायला आशा धरतात, you should took the cross and day by day. तुम्ही दररोज तुझ्या वधस्तंभ घेऊन माझे मागे अनुसरावे. Hallelujah. Hallelujah. ಏನಿಲ್ವಲ್ಲ? ಬ್ಯಾನರ್. Hallelujah. 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 ಶಿಲುವೆ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಹಿಂಗೆ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. वधस्तंभ दररोज आम्ही पाठीमागे घ्यायला पाहिजे. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನೋಡಿ, येशू ख्रिस्ताला पाहून, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿನ येशू ख्रिस्तांना पहिला ಶಿಲುವೆ ಅವರ ಕೈಲಿ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ क्रूज त्यांच्या हाताकडे देण्याच्या आधी ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಾಟೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೊಡಿದರು. एक मोठे ಚಾಟಿ घेऊन मारले. ಚಾಟಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೊಡಿದರು. ಚಾಟಿ घेऊन मारले. ಆ ಚಾಟೆ ಮುಂದೆ ಅದು ದಾರಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಕಾರ್ನರ್ ಅಲ್ಲಿ ಒಂದು 9 ಮೊಳೆ ಇದ್ದದಂತೆ. ते चाटी आहेत ना, त्याच्या शेवटमध्ये 9 खिळा होता. ಅದು ಹಿಂಗಿರುತ್ತದೆ. ते असं कसं असते म्हणजे असं असते. ಆ ಚಾಟಿನ ಇಟ್ಕೊಂಡು ಬೆನ್ನಲ್ಲಿ ಹೊಡಿತ, त्या चाटी घेऊन त्यांच्या पाठीमागे जोरला मारले. ಹೊಡಿತಾರಂತೆ. ते मारले. ಹೆಂಗೆ? कसं? ಆ ಹೊಡಿದವನು ಹೆಂಗಿರ್ತಾನೆ ಗೊತ್ತಾ? ते मारलेला माणूस कसा आहे माहिती? ಇರ್ತಾನೆ, ಗೋಲಿಯಾ ತರ ಇರ್ತಾನೆ. त्यांनी गोल्यासारखा उंची आहे. ಅವನು ಬಹಳ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಇರುವವರೆಗೆ ಯೇಸುವಿನ ಹೊಡಿದು ದುಷ್ಟ ಆಗ್ಬಿಟ್ಟ. त्यांनी मारून त्यांनी दमूपर्यंत मारून त्यांनी दमला. ನೋಡಿ, ऐका, ಅಷ್ಟು ಹೊಡಿದ ಮೇಲೆ की तेवढा मारले तरी पण ಈ ಶಿಲುವೆ ಮರ 150 ಕಿಲೋ. या वधस्तंभाच्या लाकूड आहेत ना, त्यांच्या वजन 150 किलो. ಈ 150 ಕಿಲೋವನ್ನ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಬೆನ್ನಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾರೆ. त्या 150 किलो वजन लाकूड घेऊन कुठे? येशूच्या पाठीमागे. ಹಾಗೆ ಗುರುತು ಏನ್ ಗೊತ್ತಾ? त्याच्या चिन्ह कोण काय माहितीये? ಯೇಸು ಒಳ್ಳೆಯವನು, येशू चांगला आहे. ಯೇಸು ಒಳ್ಳೆಯವನು. येशू चांगला आहे. पण ಆತ್ಮಿಕವಾದ ಜೀವನ, आत्मिक जीवन, ತುಂಬಾ ತ್ಯಾಗ ಹೊಂದಿಕೊಂಡ ಜೀವನ, बऱ्याच ठिकाणी त्याग केलेला जीवन. Hallelujah. Hallelujah. ಕರ್ತನಕ್ಕಾಗಿ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತ ಒಂದು ಜೀವನ, परमेश्वर साठी कष्ट सहन करण्याचे एक जीवन, ನೀತಿಗಾಗಿ ಹಿಂಸೆಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತ ಒಂದು ಜೀವನ, एक नीती महत्वासाठी कष्ट सहन करण्याचे एक जीवन. Hallelujah. Hallelujah. ಯೇಸುಸ್ವಾಮಿ येशू ख्रिस्त ಗೆತ್ಸೆಮನೆ ತೋಟಕ್ಕೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ त्यांनी गेत्सेमने एक ठिकाणी जाण्याच्या आधी ಮುಂದೆ ರಾತ್ರಿ ಹೋಗಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾರೆ. पहिल्या रात्री जाऊन प्रार्थना करायला लागले. ಮಾರನೇ ದಿನ ಶಿಲುಬೆಯಲ್ಲಿ ಜಜ್ಜಲ್ಪಡಬೇಕು. ते पुढच्या दिवस त्यांनी मरण पावलं पाहिजे. ಮುಂದಿನ ರಾತ್ರಿ ಹೋಗಿ ते पुढे जाऊन ತಂದೆಯೇ, ते कालच्या रात्री जाऊन स्वर्गीय पिता, ದೇವರೇ, माझे स्वर्गीय देवा, ಇದೆಲ್ಲ ನಾನು ಅನುಭವಿಸಬೇಕಾ? हे सर्व मी सोपावं लागते काय? ಇದೆಲ್ಲ ನಾನು ಅನುಭವಿಸಬೇಕಾ देवा, हे सर्व मी सहन करावं लागते काय ಅಂತ ಹಿಂಗೆ ಹೇಳಿದರು. असं त्यांनी मागले. ಏ ಸ್ವಾಮಿ, येशू ಕಣ್ಣೀರು ಬಿಡಲ್ಲ, येशू ख्रिस्त अश्रू गाळले नाही. ಅವರು ಬೇರೆ ರಕ್ತವಾಗಿ ಬೆಳೀತದೆ ಎಂಬುದಾಗಿ. त्याच्या बद्दल त्यांच्या काम त्या सुटतात ना, त्या काम रक्त सारखा काली पडलं. ನೆಲದಲ್ಲಿ ರಕ್ತ ಬಿಟ್ಟು ಅಷ್ಟು ಕಷ್ಟ ಯಾಗಲ ಅದನ್ನ ನೆನೆಸ್ಕೊಂಡು
ಅಷ್ಟು ಕಷ್ಟ ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. एवढं कष्ट करून त्यांच्या गाम सुटण्याच्या मार्गाद्वारे रक्त खाली पडलं. किती त्यांनी कष्ट करून त्यांनी प्रार्थना करायला लागले. ದೇವರೇ, ಇಷ್ಟು ಆಜ್ಞೆಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಬೇಕಾ ಎಂಬುದಾಗಿ ಯೇಸು हे ಕೇಳಿದ. माझे देवा, केवढं मी सहन करावं लागते काय? ಎಲ್ಲ ಹೇಳಿದ ಮೇಲೆ, हे सर्व सांगितल्यानंतर, ಅರಿಕೆ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ त्यांनी मागले नंतर ಯೇಸು ಹೇಳಿದ ಒಂದು ಮಾತು, ಒಂದು ಅರಿಕೆ ಮಾಡಿದ, येशू सांगितलं एक शब्द, ನನ್ನ ಚಿತ್ತ ಇಲ್ಲ, प्रभू माझ्या इच्छा नाही, ನಿಮ್ಮ ಚಿತ್ತ ಯಾವುದಾದನೆ ನೆರವೇರಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿ. तुझ्या इच्छा तर हे असेल तर मी काय पण असू दे मी करतो. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಇಷ್ಟು ಹಿಂಸೆಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಬೇಕಾ ಎಂಬುದಾಗಿ पहिला ಯೇಸು ಕೇಳಿದ. येशू ख्रिस्त पहिला मागितलं, एवढा कष्ट मी सहन करावं लागते काय प्रभू? ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಆದರೂ तरी पण ನಿಮ್ಮ ಚಿತ್ತ ಯಾವುದು ಏನುಂಟು ಅದನ್ನೇ ಆಗಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಒಪ್ಪಿಸಿ. तुझ्या इच्छा काय आहे देवा, मी 100% ते करतो. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಮಕ್ಕಳೇ, माझा लोक, ಮಕ್ಕಳೇ, माझा लोक ಚೆನ್ನಾಗಿ ದೇವರ ಮಕ್ಕಳು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ. चांगल्या प्रमाणे समजून घ्या. ಅವತ್ತು ಒಂದು ಸಲ त्या दिवशी एक क्षण ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನೆನೆಸಿದರೆ येशू ख्रिस्त जर विचार केले तर ಅವರು ಪರಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗಿದಿರಬಹುದು. त्याने या पृथ्वी काय न करे स्वर्गामध्ये जाऊ शकते. ಹಿಂಸೆಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿಕೊಂಡ ಅವಶ್ಯಕತೆನೇ ಇಲ್ಲ. हिंसा, छळ सहन करण्याची काय गरज नाही. But तरी पण ಅವರು ಆಸೆ ಪಟ್ಟು त्यांनी आशा धरून ಒಪ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟದು ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾ? त्यांनी एक करार केले. काय माहित आहे? ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸುನಿದ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಬೇಕೆಂಬುದಾಗಿ. इथे येऊन सुनीता बाई इथे बसायला पाहिजे. ದೀಪ ದೇವರನ್ನ ಆರಾಧನೆ ಮಾಡಬೇಕೆಂಬ. दीप मला आराधना करायला पाहिजे. ಎಲ್ಲಪ್ಪ ಬ್ರದರ್ ಬೈಬಲ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಳ್ಳಬೇಕೆಂಬುದಾಗಿ. ಎಲ್ಲಪ್ಪ ಬ್ರದರ್ मंडळीला येऊन बायबल उचलून बसायला पाहिजे. ನೀವು ನಾವು तुम्ही आणि मी ದೇವರ ಪ್ರಸನ್ನದಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಂಡು ಕರ್ತನನ್ನ ಆರಾಧನೆ ಮಾಡಿ ದೇವರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಗರ್ಜಿಸಿ ಪರಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗುವಂತ ಒಂದು ತಗದಿ ಉಳ್ಳ ಮಕ್ಕಳಾಗಿ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ಅಷ್ಟು ಅಷ್ಟು ಎಲ್ಲಾ ಹಿಂಸೆಗಳನ್ನು संतोषವಾಗಿ ಹೊತ್ತುಕೊಂಡದ. तू आणि मी मंडळीला येऊन त्यांच्या धर्मशास्त्र उचलून आराधना करायला, प्रार्थना करायला आणि स्वर्गाकडे जायला परमेश्वर इथे येऊन सर्व कष्ट सहन केलेलं आहे. आमेन, आमेन. जीसस लव्स यू. येशू प्रेम करतात. जीसस ओव्हर हेल्प. आजूबाजूला शेजारीला बघून सांगा, येशू प्रेम करतात. ಯೇಸು ನಿಮ್ಮನ್ನು ಪ್ರೀತಿಸುತ್ತಾರೆ. येशू ನಿಮ್ಮನ್ನು ಪ್ರೀತಿಸ್ತಾರೆ. येशू तुम्हाला ಯೇಸು प्रेम ನಿಮ್ಮನ್ನು करतो. ಪ್ರೀತಿಸುತ್ತಾರೆ. ಯೇಸು ನಿಮ್ಮನ್ನು ಪ್ರೀತಿಸುತ್ತಾರೆ. ಹೇಳಿ येशू तुम्हाला प्रेम करतो. ಮಕ್ಕಳೇ ಹೇಳಿ, ಯೇಸು ನಿಮ್ಮನ್ನು ಪ್ರೀತಿಸುತ್ತಾರೆ. ನೀವು ಹೇಳಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇಬ್ರು ಹೇಳಿ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಒಬ್ಬರು ಕೈ ಕೊಟ್ಟು ಕೇಳ್ರಿ. आजूबाजूला हात जोडून सांगा. ಹೇಳ್ಕೊಂಡು ಎದ್ದು ನಿಂತ್ಕೊಂಡು ಹೇಳಿಯಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಬೋದು. ಸ್ವಲ್ಪ ಎದ್ದು ನಿಂತ್ಕೊಂಡು उठून उभारून सांगूया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಯೇಸು ನಿಮ್ಮನ್ನ येशू तुम्हाला प्रेम करतात. ಪ್ರೇಮ್ करतात. ಯೇಸು तुम्हाला प्रेम प्रेम करतात. करतात. ಯೇಸು तुम्हाला प्रेम प्रेम करतात. करतात. ಯೇಸು तुम्हाला प्रेम करतात. ಯೇಸು तुम्हाला प्रेम करतात. ಯೇಸು तुम्हाला प्रेम करतात. ಯೇಸು तुम्हाला प्रेम करतात. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. ಸುಮ್ಮನೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಏನೋ ಹಣ ಕೊಟ್ಟು ಮಾಡಿಲ್ಲ ರೀ. अरे उगाच येऊन येशू ख्रिस्त पैसे देऊन विकत घेतले नाही. ಯೇಸು ಹೇಳಿದನ್ನ ನೆರವೇರಿಸಿದ್ದಾರೆ. येशू काय सांगितलंय ते 100% पूर्ण ನಮ್ಮ केलं. ತಂದೆಯ ಚಿತ್ತವನ್ನ ಕಲಿಸಿದ ತಂದೆಯ ಚಿತ್ತವನ್ನ ನೆರವೇರಿಸಿ ನಮ್ಮನ್ನ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು आमच्या स्वर्गीय बापाच्या इच्छा काय आहे ते करार घेऊन संपूर्ण केले. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಅದಕ್ಕೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳಿಬಿಟ್ಟ, म्हणून येशू ख्रिस्त सांगितलं, ಇಲೇ ಅಪ್ಪ, अरे बाबा, ನನ್ನನ್ನು ನೀನು ಹಿಂಬಾಲಿಸಬೇಕೆಂಬುದರೆ तू जर माझे मागे येण्याच्या तुम्हाला इच्छा असेल तर ಈ ಶಿಲುಬೆ ನಿನ್ನ ಹೆಣ್ಣಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. या वधस्तंभ तू तुझ्या पाठी मागे घेऊन ಹೆಣ್ಣಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿರಿ. तुझ्या पाठी घेऊन ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಈ ಚಿನ್ನ ಏನ್ ಗೊತ್ತಾ? या उचलून त्याचं चिन्ह काय आहे माहिती आहे? ಕೆಲವರು ಶಿಲುಬೆ ಮುಂದೆ ಇಟ್ಕೊಳ್ತಾರೆ. काही लोक वधस्तंभाचं असं पकडतात. ಒಳ್ಳೆ ಮುಂದೆ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿರಿ. पुढे दारा चांगला आहे, ನಿಮ್ ಮನೇಲಿ ಹಾಕೊಳ್ಳಿ, ತಪ್ಪಲ್ಲ. तुमच्या घरा पण ठेवा, चांगला आहे. ಅದು ಒಂದು ವಿಗ್ರಹ ಅಲ್ಲ. ते काय मूर्ती नाही.
ಮುಂದೆ ಮನೇಲಿ ಹಾಕೊಳ್ಳಿ. ते घरी पण ठेवू शकते. ಬಟ್ ನೀವು ಹೊರಗಡೆ ಹೋಗುವಾಗ आणि बाहेर जाताना ನಿಮ್ಮ ಆತ್ಮಿಕದಲ್ಲಿ ಶಿಲುಬೆ ಹಿಂದೆ ಇರಬೇಕು. तुमच्या आत्मिकप्रमाणे वधस्तंभ पाठीमागे असायला पाहिजे. ನಮ್ಮ ಬೆನ್ನಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. आमच्या मागे असायला पाहिजे. ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಬೇಕು. आमच्या अंगावर हे बसायला पाहिजे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ Hallelujah. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ Hallelujah. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ Hallelujah. ಮನೇಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ರಾಂಗ್ ಇಟ್ಸ್ ನಾಟ್ ರಾಂಗ್. तुम्ही घरामध्ये ठेवा, काय चुकी नाही. ನಾವೆಲ್ಲ ಕ್ರೈಸ್ತ, ನಮಗೆ ಯಾವ್ದೋ ಒಂದು ಚಿನ್ನ ಬೇಕು. आम्ही ख्रिस्ती आहे, आम्हाला काहीतरी चिन्ह पाहिजे. ಆದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಹೂವು ಹಾಕಿ ಬೊಟ್ಟ ಹಾಕಿ ಏನೋ ಒಂದು ಊದ್ಬತ್ತಿ ಡಿಂಗಿಲ್ ಹಾಕ್ಬೇಡಿ. त्या लाकडा जाऊन फूल गाऊन आणि अंगठा घालून अगरबत्ती दाखवून ಹೂವು ಹಾಕಿ ಅದಿಲ್ಲ. येशू ख्रिस्त फूल मागितला नाही. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ Hallelujah. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ Hallelujah. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ನೀವು ಹೂವು ಹಾಕೊಳ್ಳಿ ತಪ್ಪಿಲ್ಲ. ನೀವು ಹೂವು ಕಾಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ತಪ್ಪಿಲ್ಲ. तुम्ही काय पण करा, फूल ठेवा, काहीतरी करा. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ Hallelujah. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. Hallelujah. ಶಿಲುಬೆ ಇರುವುದು ಒಳ್ಳೆ. पण क्रूज चांगला आहे. ವಚನ ಹಾಕೊಳ್ಳಿ ಮನೆಯಲ್ಲಿ. ते घरामध्ये वचन लिहून ठेवा. ಆಮೆನ್ ಆಮೆನ್. ನಮ್ಮ ಚರ್ಚಿನ ಒಂದು ಶಿಲುಬೆ ತಯಾರು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇರ್ತಾ ಇರ್ಲಿ. आता आमच्या मंडळामध्ये पण एक वधस्तंभ तयार करायला ऑर्डर दिले आहे. ನೆನ್ನೆ ಹೋಗಿ ಮರಣ ಹೋಗಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿವಿ. ते काल जाऊन लाकूड सगळं बघून आले. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. Hallelujah. ನಾವೆಲ್ಲ ಕ್ರೈಸ್ತರನ್ನ ಹಿಂಬಾಲಿಸೋದು. ಕ್ರೈಸ್ತರು ಈ ಭೂಮಿಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಒಂದೇ ಒಂದು ಚಿನ್ನ ಕ್ರಾಸ್ ಅಷ್ಟೇ. ಆಮೆನ್. ಏನಲ್ಲ. आम्ही सर्वजण येशू ख्रिस्ताच्या मागे जाणारे लोक आहे. आम्हाला या क्रॉस वधस्तंभ सोडून काही चिन्ह नाही. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. Hallelujah. ನಮ್ಮ ಚರ್ಚ್ ನಿಮ್ ಚರ್ಚ್ ಯಾವ ಚರ್ಚ್ ಹೋಗ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ तुमच्या चर्च कुठल्या चर्च मध्ये तू जातात असं विचारलं तर ನಿಮ್ ಚರ್ಚ್ ಪೆಂಟೆಕಾಸ್ಟ್ ಚರ್ಚಾ, तुमच्या चर्च पेंटेकॉस्ट आहे काय, ಮೆಥೋಡಿಸ್ಟ್ ಚರ್ಚಾ, मेथोडिस्ट आहे काय, ಇಲ್ಲ ರೋಮನ್ ಕ್ಯಾಥಲಿಕ್ ಚರ್ಚಾ, नाहीतर रोमन कॅथलिक आहे काय, ಇಲ್ಲ ಪ್ರಾಟೆಸ್ಟಂಟ್ नाहीतर प्रोटेस्टंट आहे काय, ಹಿಂಗೆಲ್ಲ ಕೇಳ್ತಾರೆ. असं कोणी विचारतात. ನೀವು ಒಂದೇ ಒಂದು ಹೇಳಿ. तुम्ही एकटे सांगा. ನಮ್ಮ ಚರ್ಚಿ माझ्या चर्च ದೇವರ ಸಭೆ देवाच्या मंडळी ಅಷ್ಟೇ. एवढंच. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. Hallelujah. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ರಕ್ತದಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದ ಸಭೆ. येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे विकत घेतलेला नेमलेला मंडळी आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. Hallelujah. ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತ ರಕ್ತ ಮುಖಾಂತರ ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದ ಸಭೆ ಮಂಡಳಿ. येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे विकत घेतलेला नेमलेला मंडळी. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. Hallelujah. ಪ್ರಾಟೆಸ್ಟಂಟ್ ಇದೆಲ್ಲ ಇರ್ಲಿ. ते प्रोटेस्टंट तेच We are church is a God church. आमच्या मंडळी प्रभूच्या मंडळी आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. Hallelujah. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. Hallelujah. ಇದರಲ್ಲಿ ನಮಗೆ ತಿಳಿವಿಕೆ, ಶಿಲುಬೆಯ ಬಗ್ಗೆ ಅರಿವು ನಮಗೆ ಇರಬೇಕು. ಅದು ಇಲ್ಲದೆ ನೀನ್ ರೋಮನ್ ಕ್ಯಾಥಲಿಕ್, ನೀನ್ ಪ್ರಾಟೆಸ್ಟಂಟ್, ನೀನ್ CSI, ನೀನ್ ಮೆಥೋಡಿಸ್ಟ್ ದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಅರಿವು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ते वधस्तंभावर आम्ही हे समजून घ्यायला पाहिजे. त्या सोडून मी रोमन कॅथलिक, मी पेंटेकोस्ट, मी मेथोडिस्ट त्याच विषय काही नाही. फरक नाही. ಸೌಂತ್ ಡೇ ಚರ್ಚ್ ಹೋಗ್ತಾರೆ. काही लोक सेवेंथ डे चर्च मध्ये जातात. ಅಪ್ಪ ನಮ್ಮ ಸಭೆ बाबा आमच्या मंडळी ಕರ್ತನನ್ನ ಕೂಡಿಕೊಂಡು ಆರಾಧಿಸುವ ಸಭೆ. एकत्र येऊन परमेश्वराला स्तवन करण्याच्या मंडळी आहे. ಇದು ಕಪ್ಪುಕ್ಕೆಲ್ಲ ಬೆಳ್ಳಕ್ಕೆಲ್ಲ ಇರ್ತಾರೆ. ಕೆಲವರು ಕಪ್ಪುಕ್ಕಿರ್ತಾರೆ, ಬೆಳ್ಳಕ್ಕಿರ್ತಾರೆ, ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ काही लोक काळामध्ये असतात आणि पांढरामध्ये असतात. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. Hallelujah. ಸುಂದರವಾಗಿರುತ್ತೆ. पण चांगलं दिसतात. ಆಮೆನ್. Amen. ಬಟ್ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯನ್ನ ಶಿಲುಬೆಯನ್ನ ತಿಳುಕೊಂಡು ಆತನನ್ನ ಹಿಂಬಾಲಿಸುವುದ ಸಭೆಯಾಗಿ ನಮ್ಮ ಸಭೆ. पण येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभ पाठीमागे घेऊन त्यांच्या मागे जाणारा मंडळी आम्ही असायला पाहिजे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. Hallelujah. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. Hallelujah. ಒಂದೇ ಒಂದು ವಾಕ್ಯ एकच वचन वाचूया. ಗಲಾತಿಯ ಪುಸ್ತಕ गलतीकरांस ಮುಗಿತು. गलतीकरांस 2ನೇ ಅಧ್ಯಾಯ 20ನೇ ವಾಕ್ಯ. दुसरा अध्याय गलतीकरांस 2रा अध्याय 20वा वचन. 2ನೇ ಅಧ್ಯಾಯ 20ನೇ ವಾಕ್ಯ. गलतीकरांस 2रा अध्याय 20वा वचन. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे आणि मी जगतो. असे नाही तर ख्रिस्त माझ्यातही जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते विश्वासाने आहे. ज्या देवाने पुत्राने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला मस्तरिता दिले त्याचवरही विश्वासाने ते आहे. ಆಮೆನ್. ಓದಿ. ಕ್ರಿಸ್ತನೊಂದಿಗೆ ಹಾ. ಶಿಲುಬೆಗೆ ಆಕ್ಷೇಪಣವನಾಗಿದ್ದೇನೆ. ಹಾ. ಇನ್ನು ಜೀವಿಸುವ ನಾನಲ್ಲ, ಕ್ರಿಸ್ತನು ನನ್ನಲ್ಲಿ ಜೀವಿಸುತ್ತಾನೆ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. Hallelujah. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಕ್ರಿಸ್ತನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಶಿಲುಬೆಯನ್ನು ನಾನು ಆವರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. ख्रिस्ताच्या वधस्तंभावर खिळलेला आहे. ಆದ್ರಿಂದ
म्हणूनच ಇനി ನಾನಲ್ಲ, इथून पुढे जगणारा मी नाही, ಕ್ರಿಸ್ತನೇ ನನ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲವಾಗಿರುತ್ತಾನೆ. ख्रिस्त माझ्यात येऊन जगतो. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನಾನು ಉಳಿಯಲ್ಲ, ಕ್ರಿಸ್ತನೇ ನನ್ನಲ್ಲಿ ಉಳಿಸಿದ. अरे बाबा, इथून पुढे मी जगत नाही, परमेश्वर माझ्यामुळे जगतात, माझ्याकडे जगतात. ಎಲ್ರಿ सांगा, ಎಲ್ರಿ सांगा. ಕ್ರಿಸ್ತ ಶಿಲುಬೆಯನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸಿದ್ರಿಂದ ख्रिस्तांच्या वधस्तंभ मी घेतलेल्यामुळे ಇನಿ ನಾನಲ್ಲ, ಅವರೇ ಎಲ್ಲ. इथून पुढे मी जगत नाही, परमेश्वर जगणार आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಸುಂದರವಾದ ಹಾಡಲ್ಲ, ಆ ಹಾಡು ಗೊತ್ತಲ್ಲ? ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಚರ್ರೆ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಆಮೆನ್. ಸುಂದರವಾದ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಸುಂದರವಾದ ಮನೆಯಲ್ಲಿ ಜಯ ಗೀತವ ಹಾಡುವೆನು, ಜೀಯೋನ್ಮದಲಿಂಗನಿಗೆ, ಜೀಯೋನ್ಮದಲಿಂಗನಿಗೆ. ಸುಂದರವಾದ ಮನೆಯಲ್ಲಿ ಜಯ ಗೀತವ ಹಾಡುವೆನು, ಜೀಯೋನ್ಮದಲಿಂಗನಿಗೆ, ಜೀಯೋನ್ಮದಲಿಂಗನಿಗೆ. ಜಯ ಘೋಷ ಮಾಡಿ ಸ್ವರ್ಗವ ಕೇಳಿ ಸಂಗೀತ ಹಾಡುವೆನು, ಜಯ ಘೋಷ ಮಾಡಿ ಸ್ವರ್ಗದ ಸೇರಿ ಸಂಗೀತ ಹಾಡುವೆನು. ಅಲ್ಲಿ ಆನಂದದಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಕೂಡಿ ಕ್ರಿಸ್ತನನ್ನು ಸ್ತುತಿಸುವೆನು. ಅಲ್ಲಿ ಆನಂದದಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಕೂಡಿ ಕ್ರಿಸ್ತನನ್ನು ಸ್ತುತಿಸುವೆನು. ಸುಂದರವಾದ ಮನೆಯಲ್ಲಿ ಜಯ ಗೀತವ ಹಾಡುವೆನು, ಜೀಯೋನ್ಮದಲಿಂಗನಿಗೆ, ಜೀಯೋನ್ಮದಲಿಂಗನಿಗೆ. ಬಹುಮಾನ ನಮಗೆ ರಕ್ಷಕ ಕೊಡುವ ಎಲ್ಲರ ಮಧ್ಯದಲ್ಲೂ, ಬಹುಮಾನ ನಮಗೆ ರಕ್ಷಕ ಕೊಡುವ ಎಲ್ಲರ ಮಧ್ಯದಲ್ಲೂ. ಅಲ್ಲಿ ಸುಂದರವಾದ ಕಿರೀಟ ತೊಟ್ಟು ಕ್ರಿಸ್ತನನ್ನು ಸ್ತುತಿಸುವೆವು. ಅಲ್ಲಿ ಸುಂದರವಾದ ಕಿರೀಟ ತೊಟ್ಟು ಕ್ರಿಸ್ತನನ್ನು ಸ್ತುತಿಸುವೆವು. ಸುಂದರವಾದ ಮನೆಯಲ್ಲಿ ಜಯ ಗೀತವ ಹಾಡುವೆನು, ಜೀಯೋನ್ಮದಲಿಂಗನಿಗೆ, ಜೀಯೋನ್ಮದಲಿಂಗನಿಗೆ, ಜೀಯೋನ್ಮದಲಿಂಗನಿಗೆ. Thank you, Master. Thank you, Holy Jesus. ಹೌದಪ್ಪ ದೇವರೇ, ಯೇಸುವೇ, ಕರ್ತನಿಗೆ ಸ್ತೋತ್ರ, ಸ್ತೋತ್ರ, ಸ್ತೋತ್ರಪ್ಪ. ಅಪ್ಪ, ಶಿಲುಬೆಯ ಧ್ಯಾನ ತಿಳುವಿಕೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಬಂದ ಮೇಲೆ देवा, वधस्तंभाचा विचार आमच्याकडे आल्यानंतर ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಾವಲ್ಲ, देवा, इथून पुढे मी नाही, परमेश्वरा, ನೀವೇ ನನ್ನಲ್ಲಿ ಜೀವನ ಮಾಡಿದ್ರಿ. तू माझ्या बरोबर जगणार आहे. ನಾನ್ ಜೀವನ ಅಲ್ಲ, देवा, ನನ್ನ ಜೀವನ ಅಲ್ಲ. देवा, मी जगत नाही, हे माझं जीवित नाही, परमेश्वरा. ನಿನ್ನ ಜೀವನ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ. देवा, तुझं जीवन आम्हा बरोबर आहे, परमेश्वरा. Hallelujah, hallelujah, hallelujah. ಜಯ ಘೋಷಣಾಡಿ ಸ್ವರ್ಗದ ಸೇರಿ ಸಂಗೀತ ಹಾಡುವೆನು, ಜಯ ಘೋಷಣಾಡಿ ಸ್ವರ್ಗದ ಸೇರಿ ಸಂಗೀತ ಹಾಡುವೆನು. ಅಲ್ಲಿ ಸುಂದರವಾದ ಕಿರೀಟ ತೊಟ್ಟು
ಸುಂದರವಾದ ಮನೆಯಲ್ಲಿ ಜಯ ಗೀತವಾಡುವೆನು. ಜೀವನದ ಲಿಂಗನಿಗೆ, ಜೀವನದ ಲಿಂಗನಿಗೆ. ಕರ್ತನೇ ನಿಮ್ಮನ್ನ ಕೋಟಿ 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 ಆಶೀರ್ವದಿಸುತ್ತಾರೆ. परमेश्वर तुम्हा सर्वांना कोटी कोटी तुम्हाला आशीर्वाद देऊ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಧನ್ಯರು, सर्व धन्यवादित आहे. ನೀವೆಲ್ಲರೂ ಧನ್ಯರು, तुम्ही सारा लोक तुम्ही ಧನ್ಯರು. धन्यवाद आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, Hallelujah. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, Hallelujah. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. Hallelujah. ಏನೋ ಒಂದು ದಿವಸ ಆತ್ಮಿಕವಾದ ಜೀವನ ಇಲ್ಲ. हे काही एक दिवस आत्मिक जीवन नाही. ಒಂದು ಚರಣದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಸಿಕ್ಕಬಹುದು, ಒಂದು ಚರಣದಲ್ಲಿ ಯೇಸುವನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸಬಹುದು. एक क्षणामध्ये तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारू शकते. एक क्षणामध्ये तुम्ही छुटकारा मिळू शकते. ಬಟ್ ನಿನ್ನ ಆತ್ಮಿಕ ಜೀವನ ಒಂದು ಚರಣ ಇಲ್ಲ. पण तुमच्या आत्मिक जीवन एक क्षण नाही. ಡೇ ಬೈ ಡೇ, ಡೇ ಬೈ ಡೇ, ಡೇ ಬೈ ಡೇ, ದಿನ 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 ಅನುಭವಿಸಿ ಜೀವನ ಮಾಡಬೇಕು. ते रोज आणि रोज रोज आणि रोज तुम्ही ते अनुभव करून जगायला पाहिजे. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಾಗೆ ನಾವು ನಿಂತುಕೊಂಡು ನಾವು ಕೊನೆಯ ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ಹೋಗೋಣ.